तर नमस्कार मित्रांनो. तर आजचं आपलं जे पॉडकास्ट असणार आहे म्हणजे सर्वांनी थंबनेल बघितलेलं असेल आणि आपलं पॉडकास्ट जे असतं थोडंसं वेगळं होतं असतं. म्हणजे 1-1.5 वर्षांपूर्वी पण मी एक व्हिडिओ पोस्ट केलेला होता पॉडकास्टचा कल्याणजींसोबत. आता त्यांचं नाव कल्याणजी नव्हतं, त्यांचं नाव होतं विकास घाडगे. पण त्यांच्यासोबत मी एक पॉडकास्ट शूट केलेलं होतं की एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती पण शेअर मार्केट शिकू शकते. आता गॅप खूप मोठा झालेला आहे. त्यानंतर एक पॉडकास्टचा व्हिडिओ होता. पण त्याच्यापेक्षा पण थोडासा हटके हा पॉडकास्ट असणार. म्हणजे आपण सोशल मीडियावरती अनेक पॉडकास्ट बघत असतो. त्याच्यामध्ये लोकांचे PNL असतात. म्हणजे त्या लोकांनी मार्केटमध्ये जवळजवळ 5 ते 10 वर्षांचा कालावधी घालवलेला असतो. कोणी म्हणतं की माझ्याजवळ ₹1 नव्हता, पण मी शेअर मार्केटमधून करोड रुपये कमवले. मी करोडपती झालो. पण तशा पद्धतीचे आपले पॉडकास्ट या ठिकाणी होत नाही. सर्वांना माहीतच आहे. जे आपल्या प्लॅटफॉर्मवरती मागच्या 2-3 वर्षांपासून असतील, त्यांना माहीतच असणार की अशा पॉडकास्ट शूट पण करत नाही आणि अशा गोष्टी आपण आपल्या प्लॅटफॉर्मवरती दाखवत पण नाही कोणाला. त्यामुळे हे पॉडकास्ट जरा इंटरेस्टिंग होणार आहे आणि त्यामध्ये पण PNLचा तर या ठिकाणी विषय येतच नाही आहे. आपलं जे पॉडकास्ट असणार शेअर मार्केट शिकण्यावरती. म्हणजे आपण शेअर मार्केट शिकू शकतो. जसं 1-1.5 वर्षांपूर्वी ते मी जे पॉडकास्ट बघितलेले त्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की एक सामान्य कुटुंबातील, गरीब कुटुंबातील व्यक्ती पण शेअर मार्केट शिकू शकते. तशाच पद्धतीचं हे पॉडकास्ट असणार. पण यामध्ये एक महिला जी आहे म्हणजे बघा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला थोडा वेगळा असतो. बहुतेक जणांना काय वाटतं, की महिला काहीच करू शकत नाही. आता अशी काही कुटुंबं असतात. त्यांना वाटतं, की जर घरामध्ये कोणी महिला असेल, तर त्यांना वाटतं, की ही महिला जॉब करू शकत नाही. एखादा व्यवसाय करू शकत नाही. पण महिला प्रत्येक काम करू शकते. म्हणजे पुरुषांबरोबर जे पुरुष काम करू शकतात, ती महिला पण करू शकते. महिला कुठेही कमी नाहीये. जसं आपण बघतो, की भारत-पाकिस्तान युद्ध चालू आहे आपलं. ठीक आहे. याच्यामध्ये अ, भारताचं जे युद्ध होतंय पाकिस्तानसोबत, त्या ठिकाणी त्या युद्धाला संबोधित करताय आपल्या 2 महिला. तुम्हाला सर्वांना माहीत असतील. एक विंग कमांडर मॅडम आहेत आणि दुसऱ्या कर्नल मॅडम आहेत, कुरेशी मॅडम. तर महिला कुठे कमी आहेत का? नाही. ते पूर्ण जगाला दाखवून देत आहे, की महिला कुठेही कमी नाहीये. मग आजचं आपलं पॉडकास्ट जे असणार आहे, अशाच एक मॅडम आहेत, त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहे. त्यांनी पण शेअर मार्केटमध्ये पाऊल ठेवलेलं आहे. त्यांनी हे पाऊल का ठेवलं आणि त्यांना ही आवड का निर्माण झाली? त्याच्याबद्दलची थोडी चर्चा आपण मॅडमसोबत करणार आहोत. तर आपल्यासमोर आलेले आहेत कोमल मॅडम. यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ आणि नंतर त्यांच्यासोबत थोडी चर्चा पण करणार आहे. तर नमस्ते मॅडम. नमस्ते सर. आणि तुम्ही मार्केटमध्ये का आलात? ते सुरुवातीला सांगा मला. हो सर, नक्कीच. पहिलं तर सर्वप्रथम माझं नाव कोमल ओंकार फडतरे. आता सध्या मी उत्तराखंडमधून सरांशी आता जोडले गेलेले आहे दिपटक परिवाराकडे. तर माझी जर्नी सर्वप्रथम सांगायची झाली तर मला स्टॉक मार्केटमध्ये जो इंटरेस्ट आहे त्याचं मी पहिलं तर थोडं श्रेय हसबंडला देईन किंवा त्यांची खूप इच्छा होती की मी स्टॉक मार्केटमध्ये एंटर करावं किंवा त्यांचं जे जॉब रुटीन आहे, त्यांचे जे टायमिंग आवर्स आहेत, त्यामुळे त्यांना सकाळी 9:15 ह्या टायमिंगमध्ये जर म्हणजे पॉसिबल नव्हतं होत, की मी स्वतः स्टॉक मार्केट करू शकते. कारण त्यांचे पण बाउंडेड कमिटमेंट होत्या ऑफिस थिंग्समध्ये. त्यामुळे त्यांना वाटायचं, की मी कुठेतरी या क्षेत्रात एंट्री घ्यावी किंवा मी या क्षेत्रातलं इंटरेस्ट, नॉलेज घ्यावा असं त्यांना खूप वाटायचं. म्हणजे एक 2 वर्षापाठी. पण मला असं स्वतःहून वाटत नव्हतं. कारण लहानपणापासून आपण ऐकलेलं असतं किंवा न्यूजमध्ये बघितलेलं असतं किंवा घरात एक वातावरण असतं, की स्टॉक मार्केट म्हणजे एक जुगार आहे किंवा त्यामध्ये पैसे लॉसच होतात. हे कुठेतरी मनात बसलेलं असतं, की असंच होणार म्हणून. मग त्यामुळे मी या क्षेत्राकडे बघताना मला कॉन्फिडन्स स्वतःवर नव्हता, की मी हे करू शकेन का? किंवा मला वाटायचं, की आपण पैसे एवढे मेहनतीने कमवतो, तर ते योग्य रीतीने मी करेल का? मग ह्या सगळ्या गोष्टी माइंडमध्ये असतानाच माझ्या ज्या नणंद म्हणजे ताई आहेत नणंद त्यांच्याकडून मला सरांची माहिती कळाली, की असा-असा दिपटेक प्लॅटफॉर्म आहे आणि तिथे मराठी लँग्वेजमधून अगदी सोप्या पद्धतीत ईझी वेनं खूप छान पद्धतीनं शेअर मार्केटचं नॉलेज दिलं जातं. हे माझ्या कानावर पडलं होतं सरांची माहिती. त्यानंतर मी सरांना कॉन्टॅक्टही केला होता. त्यावेळी सरांची बॅच अवेलेबल नव्हती. त्यामुळे मी थोडा वेटही केला. मग सरांचे प्लेलिस्ट बघितल्या मी. मी म्हटलं, की थोडा टाईम आहे अजून क्लास सुरू व्हायला, तर आपण प्लेलिस्ट बघू. आणि मग सरांची जे काही प्लेलिस्ट आहे ती बघून मला जरा इंटरेस्ट वाटायला लागला हळू-हळू, की नाही मी पण करू शकेन. कारण मला हे कन्सेप्ट थोड्या-थोड्या आता वाटायला लागलेत, की मी या समजू शकते. मी पण या गोष्टींचं नॉलेज घेऊ शकते. एक पार्श्वभूमी अशी मग प्लेलिस्ट बघून मी स्वतः नोट्स काढायला सुरुवात केली होती. समजून घ्यायला ट्राय केलं होतं, की सर शिकवतायत त्या पद्धतीनं सरांचे प्लेलिस्ट बघणे जोपर्यंत क्लास सुरू होत नाही तोपर्यंत.
आणि त्यानंतर मग असं हळूहळू मग दिप्टेक परिवाराला मी जोडले गेले सरांच्या क्लास तर्फे आणि मेन युट्यूबच्या प्लॅटफॉर्ममुळे. कारण मेन मला ती लोक गाईड करणारी भेटत गेली, त्यामुळे मी सरांच्याकडे योग्य रीतीने कारण युट्यूबवर आता सध्या बघितलं तर एवढे सारे शेअर मार्केटचे प्लॅटफॉर्म आहेत आणि व्हिडिओज आहेत. पण शेअर मार्केट सुरू करण्यासाठी आपण कोणता व्हिडिओ बघितला पाहिजे किंवा कोणत्या मेंटॉरला फॉलो केलं पाहिजे, हेच एक मनात कन्फ्युजन असतं शेअर मार्केटमध्ये एंट्री घेताना, की आपण जे शिकतोय ते आपल्याला जमेल का. ह्या गोष्टी खूप साऱ्या होत्या मनात. असंच हा प्रवास म्हणजे सुरू झालाय सध्या तरी आता. म्हणजे सुरुवातीला कसं असतं ना, की सुरुवात कशी करायची? स्टॉक मार्केट आपण म्हणतो, की स्टॉक मार्केटमध्ये मला सुरुवात करायची, पण ती कशी करायची हे सामान्य माणसाला माहीत नसतं. आणि तुम्ही नाही. आता उत्तराखंडमधून मॅडम? हा सर, आता सध्या उत्तराखंडमध्ये आहे सर मी, हजबंडच्या पोस्टिंगमुळे अच्छा, सर तिथून. म्हणजे आर्मीमध्ये ना? हा सर, इंडियन आर्मीमध्ये ते आता कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांच्या पोस्टिंगमुळे सध्या इथून मी उत्तराखंड मधून जोडले गेले सर तुम्हाला. प्रॉपर तुम्ही कुठल्या राहणार आहे मग? प्रॉपर सर मी माझं माहेर जर म्हटलं तर मिरज जिल्हा सांगली आणि सासर जे आहे ते सातारा. सांगली, सातारा महाराष्ट्र. म्हणजे सांगली जवळ-जवळच आणि आलेलं आहे. सातारा जवळच आहे हो. अच्छा, अच्छा. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्हाला आवड निर्माण झाली सरांमुळेच म्हणजे. हो सर, कारण त्यांनी खूप म्हणजे एक जॅपनीज कॅन्डल स्टिकचं ते पॅटर्नचं बुक आहे आय थिंक, ते पण मला त्यांनी त्यावेळी 1-1.5 वर्षापूर्वी बुक वगैरे, की कारण मला इंटरेस्ट क्रिएट व्हावा. असं त्यांची खूप इच्छा होती, की मी स्टॉक मार्केट करावं आणि तू करू शकतेस. म्हणजे मला कॉन्फिडन्स नव्हता, पण त्यांना कॉन्फिडन्स होता, की तू कुठेतरी इंजिनिअरिंग केलंयस, हे केलंयस, एवढं अवघड-अवघड केलंयस, तर हे तर तुझ्यासाठी अवघड नाहीये. पण मला वाटायचं कुठेतरी, की टेक्निकल पण आहे याच्यामध्ये आणि मी कुठेतरी असं म्हणजे लोकांकडनं ऐकलेलं असतं आपण सर, की कॅल्क्युलेशन यात खूप आहे. मग मला वाटायचं माझं काही एवढं कॅल्क्युलेशन कॉमर्स मला म्हणजे असं काहीतरी. पण ती गोष्टी आपण जोपर्यंत एंटर करत नाही त्या गोष्टी फील्डमध्ये पाऊल ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला काहीच त्या गोष्टी अनभिज्ञ असतात. आपण जे बरोबर आहे. लोकांकडनं किंवा सराउंडिंग कडनं ऐकलेलं असतं ना स्टॉक मार्केटचं. पण मला वाटतं सर, की प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात, की आपण म्हणतो की स्टॉक मार्केटची एक बाजू आहे जी समाजात लोकांना दिसते, की एक जुगार आहे, त्यामध्ये एंट्री नाही घेतली पाहिजे आणि महिलांना तर हे जमणारच नाही किंवा एक सामान्य नागरिकाला ते जमू नाही शकत. तर तो घाबरत असतो ती बाजू बघून. पण मला वाटतं सर, की जी नाण्याची दुसरी बाजू आहे, ती सर तुम्ही या समाज माध्यमांमध्ये एकम प्रकाशझोतात आणलेली आहे दिप्टेक परिवारामुळे, की दुसरी बाजू अशी आहे, की प्रॉपर नॉलेज, प्रॉपर त्या गोष्टींचं अध्ययन करून आपण ही गोष्टवर कमांड मिळवू शकतो. ही एक दुसरी बाजू आहे आणि ती खूप पॉझिटिव्ह बाजू आहे. आणि ही लोकांना जास्तीत जास्त ही समजली पाहिजे आणि म्हणजे मला ती लवकर समजली. असं मला वाटतं, की माझी जर्नी लवकर सुरू झाली स्टॉक मार्केटची. म्हणजे सर जसं तुम्ही म्हणता, की कमी वयात तो अवेअरनेस येणं गुंतवणुकीचा खूप महत्वाचा आहे. महत्वाचं आणि असतं ते. हां, तर तो त्या दिप्टेक परिवारामुळे सर तुमच्यामुळे आलाय त्यामुळं खूप चांगली गोष्ट वाटते सर ती. आणि मम्मी-पप्पांना माहीत आहे तुम्ही स्टॉक मार्केट शिकताय म्हणून? हो सर. म्हणजे त्यांनीही मला स्टार्टिंगला म्हटले होते, की "बघ सध्या काही मार्केटमध्ये न्यूज असतात, म्हणजे व्यवस्थित अभ्यास करून तू कर. तू निवडलेस तर ती विचार करूनच निवडला असणार आहे. म्हणजे स्टॉक मार्केट तुला करायचं आहे." असंच मी तुमच्याबद्दल पण माहिती म्हणजे सर असे-असे आहेत, की एका इंडियन आर्मीमधून रिटायर्ड आहेत आणि सर तिथे देशसेवा बजावून आता हे देशसेवा स्टॉक मार्केटचं म्हणजे ज्ञानदानाचं काम सरांचं सुरू आहे. तर ते सगळी गोष्टी मी सांगितली होती. ते पण माझा अभ्यास बघत होते. म्हणजे आता मला लिटरली असं वाटतं, की जो माझा डे 1 होता, की सरांच्या बरोबर दिप्तेक परिवाराशी जेव्हा मी जोडले गेले, तेव्हाचा माझा डे 1 आणि आत्ताची मी, त्यात खूप सर फरक आहे. म्हणजे त्यावेळी मला फक्त एक कन्सेप्ट म्हणून माहिती होती, की एक कॅन्डल स्टिक असतं किंवा सपोर्ट असतो, रेझिस्टन्स असतो. पण ते काम कसं करतं किंवा ते वर्क कसं करतं, त्या गोष्टी हळू सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगत गेला किंवा किंवा त्या मी सेल्फ स्टडीने किंवा थोडं हे करून समजून घेतलं, तर ते आता वेगळंच चित्र आहे म्हणजे. एक प्रोग्रेस आपण म्हणू शकतो, असं मला स्वतःला सॅटिस्फाईड वाटतं सर. आणि तुमचे मित्र किंवा मैत्रिणी असतील तुमच्या, हे बघा म्हणजे समाजामध्ये असतं तसं, की तुम्ही जर स्टॉक मार्केटमध्ये काम करताय, तर दुसऱ्या व्यक्ती पण असतात बोलणारे, की नको करू काम तिथे कारण की तो एक सट्टा आहे. शेअर मार्केट म्हणजे काय एक सट्टा आहे, जुगार आहे. त्याच्यामध्ये जायला नको. आपण जो कष्टाने पैसा कमवतोय, तो आपण वाया घालवू शकतो. बरोबर असे सर. शब्द तुमच्या कानावरती पडले का कोणाकडून? किंवा आपले नातेवाईक असतील, कोणी पाहुणे मंडळी असतील, त्यांच्याकडून असे शब्द कानावरती पडले का तुमच्या? म्हणजे सर सध्या तरी असे म्हणजे निगेटिव्ह असे काही शब्द पडले नाहीत. फक्त एवढंच की आपले जे पैसे ते विचारपूर्वक गुंतवणूक कर तू. म्हणजे आता ते गुंतवणूक आता इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीनेच आपण स्टॉक मार्केटचं बघतो. काही-काही जण जास्त नफ्यासाठी बघतात आणि त्यांना जे मला वाटतं सर त्यांना जे एक्सपिरियन्स आलेले आहेत ना, ते त्यांनी अभ्यास पूर्वक न करता किंवा अभ्यास न करता त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये एंट्री घेऊन त्यांना आलेले आहेत, असं मला वाटतं. त्यामुळं
मी कुठेतरी म्हणते की मी जे करतेय ते मी अभ्यासपूर्वक करतेय, की बाबा मी माझ्या पैसे जे इन्व्हेस्ट करते त्यावर माझा कॉन्फिडन्स आहे, लॉस आला तरी पण तो माझा प्रॉफिट आला तरी माझं म्हणजे असं. म्हणजे मी त्यांना आता समजावून सांगतेय, की तुम्ही ह्या गोष्टी पलीकडे पण बघितलं पाहिजे. असं नाही की निगेटिव्ह आहे सगळं स्टॉक मार्केट आणि ह्या गोष्टी ना. सर तर त्याची पॉझिटिव्ह बाजू पण तुम्ही बघितली पाहिजे. आणि बरोबर. आता सध्या जसं मी सांगितलं माझ्या नणंद ताई आहेत, त्या पण म्हणजे तुमच्या प्लॅटफॉर्मशी जोडल्या गेल्या आणि त्यांनी मी ज्यावेळी सुट्टीला जायचे त्यावेळी घरी बघायचे. त्या एवढ्या उत्कृष्टरित्याने म्हणजे चार्ट ड्रॉ करायचे. त्यांची जी बोलायची म्हणजे कन्सेप्ट की सपोर्ट, रेजिस्ट त्यावेळी मला काही माहीत नव्हतं सर. कारण त्यावेळी मी जोडले गेले नव्हते हो, प्लॅटफॉर्मशी. हो, त्यावेळी हो. मी फक्त बघत बसायचे की कसं बोलतोय म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स काय आहे हे? कसं आहे? स्टॉप लॉस आहे किंवा हाय आहे, लो आहे. मला हे काही माहिती नव्हतं आणि त्यावेळी मला वाटायचं मला हे समजेल का नाही? कारण जोपर्यंत मी शिकत नाही तोपर्यंत मला कळणार कसं ना? जेव्हा मी या प्लॅटफॉर्मशी जोडले गेले तेव्हा मला कळलं ह्या कन्सेप्ट की हां, मी जे कानावर पडत होते, ऐकत होते शब्द की आता मी करू शकते त्या गोष्टी. असं. सर. आता काही जणांना कसं वाटतं, की स्टॉक मार्केटमध्ये आता जसं तुम्ही आलेले आहेत आणि तुम्ही शिकून काम करताय. असं कधी तुमच्या मनात तर नाही आलं ना, की हां, मला आता जवळ-जवळ 4-5 महिने म्हणा किंवा तुम्हाला 1 वर्षांचा कालावधी झालेला असेल, हो तर सर. माझं स्टॉक मार्केटमध्ये ताबडतोब प्रॉफिट बनलं पाहिजे. असं कधी मनात येतं का तुमच्या? किंवा मी स्टॉक मार्केटमध्ये आलेले आहे आता, तर माझं इथून पुढे प्रॉफिटच बनत जाणार, असं मनात आलेलं आहे तुमच्या कधी? नाही सर, पहिली तर गोष्ट जसं मी तुमच्याकडनं शिकलेली आहे सर, म्हणजे तुमच्या क्लासच्या माध्यमातून किंवा जे प्लेलिस्ट बघितले त्यामधून, की फक्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने स्टॉक मार्केटमध्ये कधीही एंट्री नाही घेतली पाहिजे. ही गोष्ट तंतोतंत खरी आहे सर आणि ती मला पटती आहे प्रत्येक पाऊल ह्याच्यावर. कारण आपण नफ्याच्या दृष्टीने विचार केला सर, तर मग नॉलेजकडे आपलं दुर्लक्ष होतं. तर मला वाटतं सर कुठेतरी आपण बेसिक नॉलेज ज्या मूलभूत गोष्टी आहेत, त्या शिकल्या पाहिजेत. फाउंडेशन आपलं स्ट्रॉंग केलं पाहिजे. एकदा का तुम्ही फाउंडेशन तुमचं स्ट्रॉंग केलं, टेक्निकल अनालिसिस, फंडामेंटल अनालिसिस असेल, त्यानंतर जी तुमचं तुम्ही जी भरारी घेणार आहे किंवा जसं आपण म्हणतो सर, घर बांधताना पण फाउंडेशन पाया जर भक्कम असेल, तर इमारत मजबूत किती पाहिजे. मजबूत वर चढते. पण ती पाया भक्कम करायला आजकाल सर लोकं पेशन्स तेवढे देत नाहीत किंवा टाईम देत नाहीत. आपण तसं म्हणतो. त्यांना लगेच ताबडतोब नफा पाहिजे. मला 2-3 महिन्यात स्टॉक मार्केट शिकायचं आहे, मला 2-3 महिन्यात एक्सपर्ट व्हायचे अशी व्हिडिओ पण आहेत सर. पण त्याच्या नादी न लागता तुम्ही प्रॉपर जर नॉलेज घेतलं, प्रॉपर त्याचा अभ्यास केला, त्या गोष्टींचं नॉलेज घेऊन तुम्हाला कळलं काय रिस्क आहे, काय प्रॉफिट आहे, तर तुम्ही नक्कीच सर प्रॉफिट मिळवू शकता. पण मला वाटतं स्टार्टिंगला एक 2-3 वर्ष तुम्ही काम केलं पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये. स्वतः एक झोकून देऊन म्हणतात ना, तसं दिलं पाहिजे स्वतःला आणि त्यानंतर मग तुम्ही नफ्याचा विचार करू शकता. ते पण जास्त असा नफा नाही. तुम्ही जेवढे इन्व्हेस्टमेंट तुमच्या ह्याच्यानुसार, दृष्टिकोनानुसार नक्कीच करू शकता सर. बरोबर आहे. अभ्यास महत्त्वाचा म्हणजे तुम्ही ज्या हो सर. सर्व गोष्टी सांगितलेल्या त्यावरून एक लक्षात येतं, की अभ्यास करूनच याच्यामध्ये काम केलं पाहिजे. आणि हो अभ्यास सर. पण करतोय आपण तर स्टॉक मार्केट असं ठिकाण असतं, ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट असतं त्याच्यामध्ये. ट्रेडिंगमध्ये तर प्रॉफिट आणि लॉस माणसाचे होतच जाणार आहे. पण नक्कीच. तिथे पण प्रॉफिटेबल होण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागतो, बरोबर ना? आणि तुम्ही नक्कीच. जसं म्हणताय ना, झोकून द्यावं लागतं त्याच्यामध्ये. हो सर. झोकून नक्कीच. देणं म्हणजे आपल्याला वेळ द्यावा लागणार जास्तीत जास्त हां. आणि त्याच्या मागे लागायला लागणार, की माझ्या कोणकोणत्या चुका होत आहे. त्या चुका आपण सुधारल्या पाहिजे आणि नवीन व्यक्तींचं तेच होतंय मॅडम, की ते येत आहे स्टॉक मार्केटमध्ये. पण बरोबर. स्टॉक मार्केट नाव म्हटलं, की त्यांना काय वाटतं, की मी जो पैसा लावतोय ना, मला ताबडतोब त्याच्यामध्ये प्रॉफिटच मिळालं पाहिजे असं वाटतं. म्हणजे हो खूप सर. जे बिगिनर असतात ना स्टॉक मार्केटमध्ये त्यांना हीच गोष्ट आहे आणि त्याच्यामुळेच त्यांचे स्टॉक मार्केटमध्ये लॉस होत असतात. मग आपण त्या गोष्टी जेव्हा शिकतो, शिकायला लागलं, की आपल्या चुका होत आहे. हे लक्षात येणार, आपण त्या चुका करणार नाही आणि आपले लॉसेस पण स्टॉक मार्केटमध्ये कमी होतील. नवीन बरोबर आहे. व्यक्ती त्या करतच नाहीये. नियम नक्कीच सर. असतात काही स्टॉक मार्केटचे. त्या नियमांचं पण आपण पालन केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. नाहीतर मला सांगा, की स्टॉक मार्केटमध्ये जर प्रत्येकाला प्रॉफिट होत गेलं असतं, हो. प्रत्येकजण श्रीमंत असता आत्ता. आत्ताच्या नाही वेळेला. सर. नक्कीच. प्रत्येकाचं प्रॉफिट झालं असतं. मी हे समजा, तुम्ही हे समजा. मी आलोय स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट झालं. मी बनलो श्रीमंत. मी झालो करोडपती. प्रत्येकजण करोडपती असता. लॉस होतोच प्रत्येकाला. लॉस ठरलेला आहे. इन्व्हेस्टमेंटचं कसं असतं, की कालावधी आपण मोठा देत असतो. त्यामुळे तिथं छान रिटर्न बनतात. बाकीच्या बरोबर. असेटपेक्षा जसं आपण पोस्ट ऑफिस, बँक म्हणा, इतर कोणत्याही ठिकाणी जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो त्याच्यापेक्षा चांगले रिटर्न आपले स्टॉक मार्केटमध्ये बनत असतात. मग आता नक्कीच. तुमच्या परिवारातलं कोण कोण शिकतंय अजून? स्टॉक मार्केटमध्ये आहे का कोणी, की ते काम करताय सध्या? आता सध्या म्हटलं तर ताई आहेत त्या करतात. जे नॉलेज घेऊन करतात म्हणजे. पण हं, अशी हं. खूप आहेत की जे विदाऊट नॉलेज करणारे आहेत सर. की अच्छा, त्यांना अच्छा. मी आहेत सांगत म्हणजे. असते आता सध्या लिटरली माझा भाऊ पण आहे. तो पण करतो. पण क्लास नाही किंवा कोणता नाही असं ऐकून वगैरे केलेलं किंवा माझे चुलत भाऊ-बहीण असतील तेही करतात. पण मी पण त्यांचं आता बघते म्हणजे की ते कसं करतायत म्हणजे त्यांचं ऑप्शनचं पण कधी-कधी मी सर ऐकते नॉलेज की काय म्हणजे बोलत असतात. त्यावेळी मला वाटतं सर की
मी त्यांना सांगत असते की तुम्ही पेनी स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करू नका. आमच्या सरांनी असं सांगितलंय, असं सांगितलंय. मग तेही विचारत असतात, तू असं कोणता क्लास करतेयस की तुला एवढं नॉलेज आलंय? कारण आधी 1-2 वर्षापूर्वी त्यांनी मला बघितलंय की मला एवढं अच्छा, काही अच्छा. स्टॉक मार्केट मधलं माहित नव्हतं. पण आता जी माझी बोलण्याची लँग्वेज किंवा त्यांनी कन्सेप्ट जी मी त्यांना सांगत असते ना, त्यांना कळते की तुला किती डीपली क्लिअर आहेत त्या गोष्टी. म्हणजे कन्सेप्ट आपण म्हणतो त्या कन्सेप्ट कन्सेप्ट. आपले क्लिअर आहेत की तू एवढं कन्सेप्ट क्लिअर केलेस वगैरे असं ना. तर माझं तर तेच चालू असतं की कोण करत असेल तर मी त्यांना सांगते की आपल्या प्लॅटफॉर्मशी दिप्टेक परिवाराशी तुम्ही जोडल्या गेलं पाहिजे, तर सरांची प्लेलिस्ट बघितली पाहिजे. त्यावरनं तुम्हाला कळेल की तुमची चुका कुठं होत आहेत. आणि तुम्ही जसं सर म्हटला की चुकांवर काम केलं तर आपले लॉसेस पण आपल्याला आटोक्यात आणता येतात. तर बरोबर. ती पण गोष्ट महत्वाची आहे की एक तर आपण सेल्फ अनालिसिस केलं पाहिजे की आपलं चुकतंय कुठं, आणि ते ऍक्सेप्ट पण केलं पाहिजे की माझं इथं चुकतंय आणि मी ही गोष्ट नाही करायला पाहिजे स्टॉक मार्केटमध्ये. मी स्वतःला काहीतरी इम्प्रूव्ह केलं पाहिजे, डे बाय डे अपडेट केलं पाहिजे, तर मी कुठं तर नफ्याची अपेक्षा करू शकते सर. बरोबर, बरोबर. असं आहे. तुमच्या ताईंनी तुम्हाला आपला हा जो प्लॅटफॉर्म सांगितला होता दीपटेक, की याच्यावरती या, इथे स्टॉक मार्केटचे कन्सेप्ट म्हणजे YouTubeचे खूप चॅनल आहेत. तसं बघायला गेलं YouTube चॅनल खूप आहेत, जे स्टॉक मार्केटवरती काम करतात. तिथं जर 15 दिवसांमध्ये पण स्टॉक मार्केट शिकवणारे काही चॅनल असतात, कोर्सेस असतात. नक्की. आता तुम्ही ज्या म्हटल्या ना, की क्लासेसचं 2 मिनिटात सांगतो तुम्हाला, की स्टॉक मार्केटमध्ये जर प्रॉपर पद्धतीने जसं आता तुम्ही आपला दीपटेक चॅनल आहे. प्रत्येकाला सांगतात, की यांची प्लेलिस्ट फॉलो करा. खूप सारे व्हिडिओ आहेत. तिथं बेसिक कन्सेप्ट सर्व क्लिअर होऊन जातील तुमच्या. हो सर. तर तशा पद्धतीने जरी शिकलं, तरी आपण स्टॉक मार्केट शिकू शकतो. म्हणजे आपल्याला कोणत्याही क्लासची गरज पडत नाही. तसं बघायला गेलं तर. आता तुम्ही जसं आपल्या प्लॅटफॉर्मसोबत जोडलेले आहे, तुम्हाला माहिती आहे, की खूप छान-छान व्हिडिओ YouTube चॅनलवरती अवेलेबल आहेत. तुम्ही दुसऱ्याला सांगितलं, त्या व्यक्तीने ती प्लेलिस्ट जरी बघितली, तरी स्टॉक मार्केटच्या ज्ञानामध्ये भर पडणार आहे त्याच्या. चांगल्या बरोबर. पद्धतीचं नॉलेज त्या व्यक्तीला मिळू शकतं. पण लोकं करत नाही आजकाल. का करत नाही? इन्स्टंट पाहिजे असतात गोष्टी. पण पाहिजे प्रॉफिट. सर. ताबडतोब पाहिजे. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये आलोय ना, तर मला कोणीतरी ताबडतोब देणारं असलं पाहिजे. बरोबर आहे सर. त्यामुळे काही जण क्लासेस आता आपल्या प्लॅटफॉर्मवरती आलेले व्यक्ती बहुतेक साऱ्यात अशा नाहीये. ज्या पण जोडल्या जातात ते अभ्यासासाठीच. कारण की दीपटेक प्लॅटफॉर्म नेहमी सांगत असतो, की आपल्या ह्या प्लॅटफॉर्मवरती फक्त स्टॉक मार्केटचं एज्युकेशन दिलं जातं. कोणत्या प्रकारचा सल्ला नसतो, कोणत्या प्रकारची टिप्स नसते. मी कोणत्या प्रकारचा स्टॉकसुद्धा कोणाला सांगत नाही, इथे या स्टॉकला बाय करायचं नाही. प्रॉपर जे स्टॉक मार्केटचं एज्युकेशन असतं, ते दिलं जातं फक्त. पण इतर लोक जे असतात, जे आपले सामान्य लोकं आहेत, ते काय करतात? एखादा कोर्स असतो. महागडा कोर्स असतो. 15 बरोबर. दिवसांचा, 1 महिन्यांचा. ते जॉइन करतात. त्यांचा उद्देश काय असतो? तिथे नॉलेज घेण्याचा नसतो उद्देश. त्यांना काय वाटतं, की फक्त त्या व्यक्तीने मला एखादा स्टॉक सांगितला पाहिजे किंवा कोणता कॉल ऑप्शन बाय करायचा, कोणता पुट ऑप्शन बाय करायचा. त्या सर्व गोष्टी त्या व्यक्तीने समोरच्या सांगितल्या पाहिजे. म्हणजे आपण स्वतःहून तयार नसतो. बरोबर. पण आपण जर स्वतःहून तयारी दर्शवली, तर आपण यामध्ये पुढे जाऊ शकतो नक्की. नक्कीच सर. छान रिटर्न. आणि आपल्या प्लॅटफॉर्मवरती मला तशाच व्यक्ती दिसतात, ज्या येत आहे ना आणि ज्यांना या गोष्टी नको आहे, त्यांना ताबडतोब जे पाहिजे, इन्स्टंट पाहिजे, ते आपल्या प्लॅटफॉर्मवरती टिकत पण नाही. नक्कीच जास्तीत सर. जास्त एखाद महिना का म्हणतोय मी, त्या मला ऑब्झर्व्ह करणार. बरोबर सर. माझं ऑब्झर्वेशन करणार, की ही व्यक्ती नेमकं काय सांगते. त्यांना माहिती आहे, ही व्यक्ती जर एखादा स्टॉक पण सांगत नाही, ना इथे लेव्हल सांगते, इथं बाय करा म्हणून. त्यामुळे त्या टिकत नाही. त्या आपल्या प्लॅटफॉर्मवरून एक्झिट होऊन जात असतात. बरोबर आहे सर. आता तुमच्या ताई ज्या होत्या, ताईंना कोणी सुचवलं होतं आपलं प्लॅटफॉर्म? नाही सर, त्यांनी स्वतः म्हणजे त्यांना जसं मी म्हटलं ना सर, प्रत्येक महिलेला असं वाटतं की घरी बसून आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा एक 4 पैसे कमवले पाहिजे किंवा आपण जी बचत करतो ती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर त्यांच्यात ती खूप इच्छा होती की मी ते स्टॉक मार्केट शिकायची. मग आता शिकायचं म्हटल्यानंतर आपल्याकडे पहिला डोक्यात विचारतो YouTube प्लॅटफॉर्म. आता YouTubeवर सर्च करत असताना भरपूर त्यांना मराठी चॅनल की आपल्या मराठी सोयीस्कर भाषेमध्ये आपल्याला समजणारे पटकन सहज असे, मग त्यांना त्यामध्ये त्यांनी भरपूर YouTube प्लॅटफॉर्म बघितले. त्यानंतर त्यांना तुमचा प्लॅटफॉर्म दिसला. त्यामध्ये त्यांनी तुमची प्लेलिस्ट वगैरे सगळी बघितली आणि तुम्ही एक आर्मीमधून रिटायर्ड आहेत. म्हणजे त्या गोष्टी माणसाचा विश्वासही बसतो, की हा माणूस खोटं नाही सांगणार. हे जे काही शिकवणार ते अगदी म्हणजे छान पद्धतीने, आणि तुमची शिकवण्याची पद्धत पण खूप छान त्यांना आवडली आणि त्यांनी मग त्यानंतर तुमच्याशी कॉन्टॅक्ट बहुतेक केला आणि त्यानंतर असे जोडले गेले. म्हणजे मला अच्छा, त्यांना अच्छा. थँक म्हणावं असं वाटतं, की तुम्ही तो प्लॅटफॉर्म शोधून काढला म्हणजे आम्हाला ते गाईडन्स खूप छान पद्धतीने ठरला तो. नाही, छान, छान. आणि YouTubeच्या हे बघा, माध्यमाने. आणि बाकीच्या महिला पण असतील, त्यांना पण तुम्ही हो सांगू सर. शकतात, की हे बघा, बघण्याचा दृष्टिकोन असतो तो, हां सर. की एक प्लॅटफॉर्म आहे, तिथं स्टॉक मार्केटचं एज्युकेशन दिलं जातंय. हं. गुंतवणूक कशी करायची आपण? कारण की हे बघा, सेव्हिंग पण तशीच महत्त्वाची आणि गुंतवणूक पण तशीच महत्त्वाची. आपण भविष्याचा विचार करत असतो. गुंतवणूक करतो म्हणजे भविष्याचा, पुढच्या 10-15 वर्षांचा विचार करतो.
मग जे महिला असतात ना, खास करून हे बघा, पुरुषांकडून तरी खर्च होऊन जाणार. खिशामध्ये जर पैसा असला, पुरुष खर्च करणार, पण महिला शक्यतो करत नाही. मग ती जे सेव्हिंग करताय, जर त्यांना असं हे ज्ञान जर असलं स्टॉक मार्केटचं, तर ते चांगल्या पद्धतीने अजून इन्व्हेस्ट करू शकतात. चांगलं नॉलेज घेऊन इन्व्हेस्ट करू शकतात. भविष्यामध्ये त्याचा फायदा होणारच आहे. येस. मुलांना होईल फायदा, त्यांची शिक्षणं असतात, त्यांची लग्न असतात किंवा स्वतःसाठी पण त्याचा बरोबर. फायदा उचलता येत असतो भविष्यामध्ये आपल्याला. मग तुम्हाला कोणी असं तुमच्या मैत्रिणी वगैरे जर भेटल्या, तर त्यांना तुम्ही काय सांगाल इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये? इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत सर मी हे सांगेन त्यांना, कारण मला एक ती गोष्ट सांगावीशी वाटते आवर्जून, की पूर्वीपार आपल्या इकडे अशी डोक्यात धारणा असते, की अ, गुंतवणूक हा विषय हा फक्त पुरुष प्रधान करू शकतं. महिला त्यामध्ये गुंतवणूक नाही करू शकत सर. पण महिलांकडे एक हा गुण जन्मताच असतो असं मला वाटतं, की त्या काटकसर करतात. म्हणजे बाहेर जरी गेलं तरी बार्गेनिंग करून एक 4 बरोबर. पैसे त्यांना साठवल्याचा जो आनंद असतो, तो आनंद त्यांना कुठेच नाही भेटत, की ते 4 पैसे मी वाचवलेत. भले त्यांना खर्चायला घरी पैसे दिलेले असतील, अ, म्हणजे हसबंडने वगैरे, तर ते पैसे साठवतात. पण मला वाटतं, की ही जी पूर्वापार चाललेली कन्सेप्ट आहे, की बचत ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे. असंच आपल्या डोक्यात असते, की बचत केलीच त्या तर आपल्याला इमर्जन्सीला तो फंड उपयोगाला येईल म्हणून आपण घरी साठवून ठेवतो किंवा बँक अकाउंटमध्ये ठेवतो. तेवढे रिटर्न आपल्याला नाही भेटत. ते जर पैसे तुम्ही तुमच्याकडे जर योग्य नॉलेज असेल, तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करू शकता. हा गुंतवणुकीचा एक वेगळा पर्याय झाला. पण बरोबर. हा पर्यायाकडे बघण्याचा दृष्टिकोन आता स्त्रियांचा हळूहळू बदलायला लागलाय. मला तर वाटते दिप्टेक परिवारांशी ज्या जोडले गेलेले आहेत महिला सदस्य किंवा आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत, त्यांचा तर नक्कीच हा दृष्टिकोन बदललेला आहे, की बचत करण्यापलीकडे पण एक ऑप्शन आहे. तो म्हणजे आपण गुंतवणूक करून त्याचे मल्टिप्लाय करू शकतो ते आपले फंड्स योग्यरित्या. असं नाही की 2-3 दिवसात पैसे डबल. पण ते एक लाँग टर्म व्ह्यूने ठेवली तर आपल्याला तेवढेच त्याचे नंतर रिटर्न्स भेटतील आणि आपण जेवढ्या लवकर साक्षर होणार आहे मला वाटतं ह्या वित्तीय किंवा आर्थिक गोष्टींबद्दल, तेवढंच घरातली जर महिलाच त्या वित्तीय साक्षरते किंवा आर्थिक साक्षर झाली, तर नक्कीच घरातली मुलं असतील ते पण म्हणणार, की "आई तू हे करतीयेस, तर आम्हालाही शिकव." तेही कमी वयात 10वी-12वी झाल्यानंतर की मला पण शिकायचं आहे, मला पण त्याची इच्छा आहे, तर तेही लवकर अवेअर होतील. म्हणजे मला वाटतं, की सर घरात एखादी स्त्री जर आर्थिक साक्षर झाली, साक्षर तर सगळेच आहेत सर, पण बरोबर. आपल्याला आर्थिक साक्षरता कोणी नाही शिकवत, असं मला वाटतं. शाळेत पण आपल्याला जे शिकवलं जातं, नंतर ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर आपल्याला व्यवहार ज्ञान फक्त शिकवलं जातं किंवा 4 पैसे कसे कमवले पाहिजेत हे शिकवलं जातं जॉब थ्रू. पण ते पैसे इन्व्हेस्ट कसे केले पाहिजेत, हे कोणी शिकवलं म्हणजे कोणत्याच प्लॅटफॉर्मवर शिकवलं नाही जात सर. म्हणजे सर दिप्टेक परिवार म्हणजे मला वाटतं सर दिप्टेक प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही फक्त नॉलेज देत नाही, तर महिलांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवता सर, असं मला वाटतं. फक्त ज्ञान नाही तर स्वतःवर विश्वास ठेवून तुम्ही ही गोष्ट करू शकता. हा कॉन्फिडन्स बिल्डअप करणं खूप जरुरी आहे सर. आणि मला वाटतं प्रत्येक घराघरात हा कॉन्फिडन्स जर बिल्डअप झाला महिलांच्या बाबतीत, की तू हे करू शकतेस. आता मी माझंच उदाहरण सांगते सर, की मला माझ्या हसबंडने जर फंड आता त्यांनी दिला इन्व्हेस्टमेंटला, की तू छान रित्या तर त्यांनी माझं बघितलं ऑब्झर्वेशन, की तू कसं कॅन्डल स्टिक रीड करतीयेस, चार्ट कसे तुझा अभ्यास म्हणजे तू ते डेडिकेशननं रोज बसतीयेस, करतीयेस. त्याच्यावरून त्यांना कळलं, की हां, की ही काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून रिटर्न करू शकते. हा कॉन्फिडन्स त्यांना माझ्यावर आला किंवा मला स्वतःवर तो आलाय. बरोबर. तरच बाकीच्यांना येईल सर, असं मला वाटतं. तर मी महिलांना हे म्हणजे ज्या माझ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत किंवा अजूनही पुढे जोडल्या जातील, मी त्यांना नक्की हेच सांगेन, की तुम्ही जास्तीत जास्त आर्थिक साक्षर जसं आपण म्हणतो, की स्टॉक मार्केटच असं नाही. तुम्ही म्हणता सर म्युच्युअल फंड म्हणजे त्यात पण भरपूर टाइप आहे. असं नाही, की फक्त शेअरच बरोबर. खरेदी-विक्री करणं. फंड असतील, ई असतील. सर ई तर मला माहितीच नव्हती कन्सेप्ट म्हणजे खरं सांगायची तर तुमच्या प्लेलिस्टवर आणि नंतर क्लासमध्ये मला ज्या गोष्टी कळल्या, की असं आहे, की पण की सेफरित्या आपण तिथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपला केवढा पण फंड असेल. आणि जरुरी नाही, की तुमचा फंड मोठाच असावा. तुम्ही स्टार्टिंग करू शकता, की थोड्या. आता मी ज्यावेळी सर स्टार्टिंग केली त्यावेळी मी एक 2-3 हजार असंच स्टार्टिंग केली. कारण जोपर्यंत आपण त्या गोष्टी एक्सपिरियन्स करत नाही छोटा फंड लावून, की माझं काय चुकतंय? मी हा स्टॉक घेतला तर माझं बरोबर झालंय का? ते एक्झिक्यूट झालंय का? प्रॉपर एंट्री झाली आहे का? तर या गोष्टी तुम्ही शिकल्या पाहिजेत. लीड घेऊन महिलांनी असं मला वाटतं. यात धोका बरोबर. असा काही नाहीये, जे आपल्याला बाहेर समाजात घाबरवलं जातं, की स्टॉक मार्केट धोका आहे. तू करू नको किंवा हे अडवलं म्हणजे असं म्हटलं जातं. काय-काय अशा आहेत कुटुंब किंवा घरं असतील, पण त्यांना मला असं सांगायचं की तुम्ही स्त्रियांना त्यांचा इंटरेस्ट असेल, इच्छुक असतील ते ज्ञानासाठी, जिज्ञासू असतील की मला ही गोष्ट शिकायची आहे स्टॉक मार्केट, तर नक्कीच तुम्ही वर्चस्व मिळवू शकता सर. अवघड अशी कोणतीच गोष्ट नाहीये. आणि बरोबर. मला वाटतं सर स्त्रिया एवढं मायक्रो मॅनेजमेंट लेव्हल करतात घरी, एवढ्या मल्टीटास्किंग असतात, की सगळ्या गोष्टी मॅनेज करतात. म्हणजे मुलांना सांभाळणं किंवा हसबंडना जेवण देणं,
किंवा रिलेटिव्हला सांभाळणं, म्हणजे एवढं सगळं सगळ्या लेवलची मॅनेजमेंट सर त्यांना जमते. तर स्टॉक मार्केटवर तर त्यांना प्रभुत्व मिळवण्यासाठी कोणी थांबू शकत नाही सर. इथं फंड पण मॅनेज करू शकतात म्हणजे. हा, फंड पण एकदम छोटा छोटा फंड पण सर ते अगदी छानरित्या मॅनेज करू शकतात. मग नक्कीच. सरांनी जे प्रत्येक सर असतील त्यांनी आपल्या हा. मॅडमला फंड मॅनेज करण्यासाठी दिलंच पाहिजे नक्की. नक्कीच सर, दिला पाहिजे. मी तर म्हणते की त्यांना रोज रोज नाही पण महिन्याला असा फंड दिला पाहिजे, की जेणेकरून त्यांना पण कॉन्फिडन्स येईल, की माझ्यावर विश्वास, मेन तो कॉन्फिडन्स आहे सर, की बिल्टअप होईल त्यांचा आणि ते नक्कीच त्यात प्रोग्रेस करू शकतात सर. बरोबर, माझ्या नक्कीच करू याच्यावरून शकतात. असं मला स्वतःहून वाटतंय, की मी जे एक्सपिरियन्स केलं त्याच्यावरून, की मी स्वतःच पहिला घाबरली होती, की जे आपण मेहनतीने पैसे कमवतो ते नक्की पुढे जाऊन होतील का? त्याचा लॉस होईल. लॉस झाला तर कसं मी ते मेंटली बेअर करणार, पण अशा पण गोष्टी होत्या. पण तसं काही नाही सर. तुम्ही ज्या काय म्हणजे मला वाटतं सर तुमच्या तोंडातनं जे काही शब्द पडलेत, की क्लासमधून प्लेलिस्ट मधनं वाक्य असणार ते आमच्यासाठी अमृत बोल आहेत, म्हणजे स्टॉक मार्केटसाठी असं मला वाटतं, की ते आम्ही झेलले पाहिजे शब्द आणि तेच फॉलो केलं पाहिजे. तेवढं जरी केलं तरी खूप आहे सर. असं खूप आहे त्याच्यासाठी खूप आणि नियम मेन म्हणजे काय असतं मॅडम, हो की सर. आपण जे काम करतोय ना, तिथे आपल्याकडून कमीत कमी चुका व्हायला पाहिजे. चूक हो होणारच सर. आहे. असं होणार नाही की 100% आपण तिथे बरोबर हा, असणार आहे. आपलं हो, एनालिसिस वगैरे सर्व असतं. ते बरोबर. बरोबर असताना सुद्धा आपण कुठेतरी चुकतो. पण चूक कुठे होते ती सुधारायची असते त्याच्यामध्ये. ती बरोबर सर. चूक नाही सुधारली तर मग तिथे मोठा भुर्दंड आपल्याला होत असतो. जसं आजकाल आहे. लोक जे ऑप्शन ट्रेडिंग करतात, आता सर्वांना माहिती आहे की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉस होतो. हो, सेबीचे आकडे येतात. 93-94% लोक जे आहेत आपली, ती हो, ऑप्शन ट्रेडिंगमध्ये लॉसमध्ये. बरोबर सर. मग लॉसमध्ये जर आहे तर ती गोष्ट करायला नको. आपण ती चूक करतोय, ती चूक आपल्या लक्षात आली पाहिजे. आपण थांबवलं पाहिजे. बरोबर. इतरही सेगमेंट असतात त्यांच्यामध्ये काम केलं पाहिजे. चूक नाही सुधारली तर मोठा भुर्दंड आपल्याला बसतोच तिथे नक्कीच. आणि काही लेडीज असतात मॅडम त्याच्यामध्ये त्यांना पण लालसा असते स्टॉक मार्केटमध्ये. असं पण मी बघितलेलं आहे की ते येतात आणि ताबडतोब म्हणजे प्रॉफिटसाठी पण तिथे पण त्यांना लॉसेस सहन करावा लागतो. बरोबर त्यामुळे आहे सर. त्यांनी पण थांबलं पाहिजे. आता इतरही कोणी महिला जर हं. बघत असतील व्हिडिओला तर त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही शिका. थोडा वेळ द्या. कालावधी घालवावा लागतो स्टॉक मार्केटमध्ये तेव्हाच कुठे आपल्यामध्ये सुधारणा होते. नाहीतर मग लॉस ठरलेला असतो स्टॉक मार्केटमध्ये. हो सर, नक्कीच. आणि तुमच्या परिवारातून कोणी इन्व्हेस्ट करतं मॅडम आता सध्याच्या वेळेला अ, आता मार्केटमध्ये? सध्या तर नाही असं सर काही इन्व्हेस्टमेंटचं मी तेच म्हणते सर अवेअरनेस असं नाहीये जास्त. म्हणजे असं असं. बँकेत सेफली ठेवणे किंवा त्याच्यावर जास्त भर आहे. इन्व्हेस्टमेंटचा तर मीच जास्त पाठी लागून हे करते, की तुम्ही ते बँकेत ठेवण्यापेक्षा बँक एवढी रिटर्न तुम्हाला नाही देणार, तेवढं तुम्ही ईटीएफ मध्ये वगैरे ठेवा. जर तुम्हाला लगेच काढायचा नसेल फंड, तर तुम्ही त्यात करा. म्युच्युअल फंडमध्ये ठेवा. तुम्हाला जर इमर्जन्सी काढायचं असेल, तर तुम्ही काढू शकता एका कालावधीनंतर. ते तुम्हाला चांगले रिटर्न नक्कीच देणार. त्यामुळे माझा तर आता भर सर जास्तीत जास्त इन्व्हेस्टमेंटवरच आहे. म्हणजे मला कोणीही घरातलं सदस्य असं कोणी दिसलं ना, मी त्यांना ते इन्व्हेस्टमेंट बद्दलच सांगत असते. म्हणजे असं नाही तुम्ही असं केलं पाहिजे. या गोष्टी सर. येस. मग तुम्ही इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केलेली स्वतः? हां सर. आता सध्या मी इन्व्हेस्टमेंटला सुरुवात केली आहे. जसं सर आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे की एक लाँग टर्मचा पोर्टफोलिओ त्यामध्ये मी ट्राय केले की 1-2 स्टॉक आता सध्या सर मी ॲड केले. जसं की CDSL असेल आणि टाटा मोटार हे आता मी लाँग टर्ममध्ये ॲड केलेले आहेत आणि बाकी आता माझं स्विंग ट्रेडिंग म्हणजे त्याच्यावर आहे की रोज मी स्टॉक एनालिसिस करते सर आणि त्याच्या पद्धतीने मला वाटेल की ही राइट एंट्री आहे. त्यामध्ये मी एंट्री घेतली पाहिजे. आणि तो स्विंग कॅच करून माझं एक टार्गेट ठरवलंय मी सर, की ज्यावेळी मी स्टार्टिंगला असं सुरू केलं स्विंगचं, त्यावेळी मी ठरवलं होतं एक 4-5% प्रॉफिट येत होता. पण ते मला छान वाटत होतं, की कॉन्फिडन्ससाठी, की हां, ठीक आहे. मी बरोबर. एक बिगिनर आहे त्या दृष्टीने माझा प्रॉफिट ठीक आहे. मी जास्त पण अट्टहास नाही केला पाहिजे, की मला एकदम स्टार्टिंगलाच एक 20-25% मिळाला पाहिजे. नाही. तर मला 4-5% मिळतोय तो मी घेणार आणि मेन थिंग सर स्टॉक मार्केटमध्ये मला हे वाटते, की कुठे एंट्री घेतली पाहिजे आणि कुठे बाहेर पडलं पाहिजे. हे सर तुमच्या क्लासच्या माध्यमातून एक मस्तपैकी कळालेलं आहे सर कन्सेप्ट, की आपण तिथं फसलं नाही पाहिजे. एक एंट्री घेऊन राइट एंट्री घेऊन तुम्ही निघायला पण पाहिजे तिथून. जास्त रिटर्न्सची अपेक्षा करून तिथं होल्डवर स्टॉक ठेवून अडकलं पण नाही पाहिजे. ह्या गोष्टी पण डोक्यात म्हणजे सर असं वाटतं तुम्ही जे शिकवलेल्या गोष्टी आहेत ना, ते डोक्यात हे होतात, की चार्ट बघितल्यानंतर नाही. एक पॅराबोलिक मूव्ह दिसला तरी पण तुमचं वाक्य सर डोक्यात येतं, की पॅराबोलिक मूव्ह, डोंट चेस द पॅराबोलिक मूव्ह किंवा आता मंदीचं मार्केट आहे, तर तुम्ही तर संधी शोधली पाहिजे. तर अशा ज्या गोष्टी आहेत सर, ते असं डोक्यात कुठेतरी आमच्या चांगल्या गोष्टी हॅमर होतात आता. तर ती चांगली गोष्ट वाटते सर, की आणि चार्ट तुम्ही सांगण्याचं. चार्टचं बोलला होता चार्टचं, हां. तर चार्ट ट्रेडिंग वगैरे जमते तुम्हाला आता स्टॉकमध्ये?
अ, हो सर, म्हणजे आता म्हणजे स्टार्टिंग पासून जर बघितलं तर आतापर्यंत इम्प्रूव्हमेंट आहे सर. म्हणजे कळतंय सपोर्ट रेझिस्टन्स, एक ट्रेंड ह्या गोष्टी कळतात, की स्टॉक कोणत्या दिशेने चाललाय किंवा काय ट्रेंड आहे, असं अशा असं. गोष्टी आता मी आहेत. जर तुम्हाला म्हटलं, की मला एखाद्या कंपनीचा चार्ट आहे. हां सर. त्याच्यावरती काय होतं प्राइस एक्शन आपण म्हणतो ना प्राइस एक्शन. प्रायझेक्शन. स्टॉकमध्ये काय प्राइस एक्शन होते, कोणता ट्रेंड, याच्यामध्ये आता कोणती लेवल महत्त्वाची असू शकते, हां. हे सांगता येऊ शकतं तुम्हाला? हो सर, नक्की अगदी. मी जर तुम्हाला म्हटलं, की तुम्ही स्क्रीन शेअर करा आणि हां. मला एखाद्या कंपनीचा चार्ट दाखवा, त्याचं ॲनालिसिस करा, करू शकता तुम्ही? हो सर, नक्की. जेवढं शक्य होईल. हां, चालेल सर. नक्की. तर मी तुम्हाला परमिशन देतो, तुम्ही तुमची स्क्रीन हां. शेअर करा. हां, चालेल सर. करा, स्क्रीन शेअर करा तुम्ही. हां सर. विजिबल आहे सर? हो, येस. हां सर. आता मी तुम्हाला रिलायन्सचं नाव दिसतं. रिलायन्स माझा आवडता स्टॉक आहे. रिलायन्सलाच ओपन करा. रिलायन्सचं चार्ट करा बरं ओपन. हां सर. तुम्ही धनचा प्लॅटफॉर्म वापरता. हां सर. धन मला जरा सोयीस्कर पडतं म्हणजे इझी चार्ट पॅटर्नसाठी आणि सेव्हही होतात. इथं जे चार्ट ड्रॉ केलेले आहेत ते. याला क्लिअर करून टाका. रिमूव्ह ड्रॉइंग करा पूर्ण. हां सर. हां सर, रिमूव्ह केलंय. चार्टला थोडं मोठं कराल म्हणजे दिसेल मला पण. हां सर. आता जो तुम्ही टाइम फ्रेम लावलेला आहे, हा टाइम फ्रेम कोणता? तर हा डेलीचा टाईम फ्रेम आहे. डेली. ओके. हां. तर मला तुम्ही सांगू शकाल या स्टॉकमध्ये अजून थोडं मोठं केलं चार्टला तर व्यवस्थित दिसेल पण व्हिडिओमध्ये. ओके. हो सर. सर आहे विजिबल? हो, येस. तर मला सांगा या स्टॉकमध्ये आत्ताच्या वेळेला सपोर्ट कोणता आहे आणि तो सपोर्ट ड्रॉ करून दाखवा बरं मला. एक हो इम्पॉर्टंट सर. सपोर्ट आहे इथे. हां सर. सर सपोर्ट लाईन मी पहिले ड्रॉ करून घेते. हो. सर हा जो सपोर्ट आहे ह्याच्यामध्ये मल्टिपल टाइम सर इथे स्टॉकने सपोर्ट घेतलेला आहे आणि इथून डिमांड त्याची वाढत गेलेली आहे. पण सध्या जर आपण हा झोन बघितला सर तर स्टॉक एका साइडवेज मध्ये दिसतोय सर आपल्याला इथे. साईडवेज मधून बाहेर गेलेला आहे. ब्रेकआउट हा, दिलेला आहे इथून त्याने. साइडवेज मधून बाहेर गेलेला एक मिनिट सर. हा जो झोन आहे पूर्ण तो एक साइडवेज आहे. त्यानंतर स्टॉकने एक चांगला ब्रेकआउट दिलाय सर इथे. हा बरोबर. ब्रेकआउट इथे आपल्याला दिसतोय. हा पूर्ण हा रेंजचा ब्रेकआउट आहे. स्टॉक एक नोव्हेंबर 2024 पासून ह्या रेंज पासून इथेपर्यंत एका साइडवेज मध्ये होता 24 एप्रिल पर्यंत. बरोबर. त्यानंतर सर स्टॉकने एक चांगला ब्रेकआउट आपल्याला इथे ग्रीन कॅन्डल दिसते ब्रेकआउटची. बरोबर. त्यानंतर सर स्टॉक मध्ये एक प्रॉफिट बुकिंग आलेलं आहे. त्यानंतर एक पुलबॅक आपण म्हणू शकतो. आता बरोबर. इथून एक शक्यता असू शकते की स्टॉक वरही जाऊ शकतो चांगल्या रीतीने सर. आणि खाली आला तर एक डिमांड झोन कोणता असेल याच्यामध्ये? हा सर. सपोर्ट एरिया कोणता हा असेल सर. बरं तर अवेलेबल? हा डिमांड झोन. वरती वरती जसं तुम्ही आता हा एक झोन ड्रॉ केलेला आहे. हा एक सप्लाय झोन असणार सर आणि हा एक सपोर्ट 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 झोन. सपोर्ट हा येस सर. किती लेवल ती? ही वाली लेवल सर 1331. 1331. बरोबर. मग हा तुम्हाला काय वाटतं याचं ॲनालिसिस करताना तुम्हाला हा स्टॉक येणाऱ्या दिवसांमध्ये पुन्हा वरती जाऊ शकतो का? हो सर, नक्कीच. हा स्टॉक जर आता आपण बघितला इथून की स्टॉकने भरपूर वेळ इथे एक साइडवेज मध्ये घालवला आहे सर. त्यानंतर स्टॉकने इथे एक चांगला आपल्याला स्ट्रॉंग ब्रेकआउट दिसतोय सर इथे. एक हम्म. स्ट्रॉंग ब्रेकआउट देऊन स्टॉक एक अप ट्रेंडच्या दिशेने एक हायर आहे हायर लो बनवून सर वर जाऊ शकतो. नक्कीच एक रॅली आपल्याला इथं पुढच्या दिवसात दिसू शकते.
जर बरोबर. बाईंग आता मग स्ट्रॉंग इथे असेल तर एक रेझिस्टन्स पण दिसतोय आता मला. तो रेझिस्टन्स कोणता आहे बरं इथे? आता करंट लेव्हलला हा तर बघा, हा करंट रेजिस्टन्स आपण म्हणू करा शकतो सर. बरोबर ड्रॉ. हां. बरोबर. हा ती लेव्हल इथे रेझिस्टन्सचं काम करणार आहे. रेजिस्टन्स इथं काम करणार तर 1437. बरोबर. म्हणजे 1437 एक रेझिस्टन्स आणि 1331 सपोर्ट. स्टॉकने कालावधी रेंजच्या दरम्यान घालवला आणि त्यानंतर एक स्ट्राँग ब्रेकआउट दिलेला आहे. म्हणजे नक्कीच सर. स्टॉकमध्ये एक मोमेंटम बनतोय. हा सर, एक मोमेंटम आहे, बुलिश मोमेंटम इथं आपण असायला म्हणू शकतो. आता एक पुल बॅक नंतर इथे जर स्टॉक वर गेला तर आपण म्हणू शकतो की आपल्याला हायर आहे, हायर लोचं स्ट्रक्चर दिसू शकतं येत्या दिवसात. बरोबर, बरोबर. नक्कीच. आणि मी दुसरा स्टॉक तुम्हाला सांगतो एखादा. हा सर. अ, तुम्ही टाटा मोटर म्हटले होते ना? टाटा मोटरचाच हा मला सर. दाखवा स्टॉक. तुम्ही तर चार्ट पण ड्रॉ केलेला वाटतं ना? हो सर, मी म्हणजे ट्राय करते ऑलमोस्ट सगळे चार्ट म्हणजे ड्रॉ असावे सर. तुमचे कसे असतात म्हणजे ओपन केले की चार्ट ड्रॉ असतात, ड्रॉ म्हणजे असतात. एक टेबल कळते आपल्याला की बरोबर. डेली अनालिसिसला त्यासाठी सर. ओके. याला थोडं मोठं करून मला दाखवाल चार्टला करंट लेव्हलला आत्ताच्या वेळेला? हा सर. ओके. तर करंट लेवल आता सध्या हे आहे की एक ट्रेंड लाईनचा इथं सर आपल्याला ब्रेकआउट दिसतोय इथे म्हणजे. बरोबर आणि ट्रेंड लेवल सर बाईंग आपण. पण छान दिसते आता स्टॉकमध्ये ना? हो सर. ही बाईंग पण छान दिसते. काल ही जी ग्रीन कॅन्डल बनलेली आहे म्हणजे आपण म्हणू शकतो की एक ट्रेंड रिव्हर्सल होण्याची शक्यता सर आहे इथे. बरोबर. इथे एक येतात. सप्लाय झोन दिसतोय मॅडम. तो सप्लाय झोन मला ड्रॉ करून दाखवाल तुम्ही? हा सर. हा आहे सर सप्लाय झोन. बरोबर. तो एक सप्लाय झोन आहे. हो तो सर. जर ब्रेक झाला तर अजून एक छान मोमेंटम इथे मिळायला हा, पाहिजे इथून स्टॉकमध्ये. जर ब्रेकआउट दिला तर बनेल सर. आत्ताच्या वेळेला मोमेंटम बनताना दिसतोय. बाईंग छान दिसते. हो स्ट्रक्चर सर. छान बनत चाललेलं आहे स्टॉकचं पण. म्हणजे तुम्हाला आता सपोर्ट, रेझिस्टन्स, ट्रेंड ह्या गोष्टी चांगल्यापैकी समजतात. हो सर, नक्कीच. आणि तर तुम्ही आता प्रॅक्टिस करताय याच्यावरती? हो तर. म्हणजे सर असं मी ठरवलंय, की मी एक वर्ड फाइल बनवते. त्यामध्ये डेट टाकून सर डेली मला चार्ट ड्रॉ करते. ज्यामध्ये मला स्ट्रक्चर छान वाटतं, की की एक पॅराबोलिक मूव्ह बनलाय किंवा एक कन्सोलिडेशन बिल्टअप झालंय आणि उद्या, परवा किंवा हा ब्रेकआउट देऊ शकतो. तर मी त्याची एक लिस्ट बनवते सर डेली, की असं असं. म्हणजे अॅनालिसिस करून, की फंडामेंटल त्याचे स्ट्रॉंग आहेत का? किंवा हम्म. टेक्निकल अॅनालिसिस मला दिसतंय, की इथनं एक ट्रेंड रिव्हर्सल दिसतोय. तर मी ते डेली अॅनालिसिस सर मी ट्राय करते, की डेली 1 तास जरी बसलं तरी खूप सफिशियंट आहे. असं नाही की खूप 4-5 तास बसावं लागतं. कारण एकदा बरोबर. तुम्हाला ती कमांड आली, कारण सर आता माझं असं झालंय, की कोणता पण चार्ट मला समोर दिसला ना, की मला कसं होत तरी होतं म्हणजे तो चार्ट ड्रॉ नाही केला तर. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, नेकेड चार्ट बघितल्यानंतर आपल्याला थोड्या गोष्टी कळतात. पण ड्रॉ बरोबर. केल्यानंतर ॲक्चुअल त्याच्या लेव्हल्स कळतात आपल्याला. बरोबर. या ज्या गोष्टींचं जे नॉलेज येतं ना, मग त्यामुळे सर कुठेतरी कॉन्फिडन्स तुमच्यामुळे सर येतोय, की मी चार्टच्या लेव्हल बरोबर ड्रॉ करून म्हणजे एंट्री घेऊ शकते असं. त्या दृष्टीनं सर माझा ट्राय असतो, की मी डेली एक 100-200 स्टॉक तर मी डेली बघावे. म्हणजे निफ्टी 50तले असतील, नंतर नेक्स्ट 50तले असतील. किती म्हणजे डोळ्याखालून जावे, की मला कळावं, की ह्याच्यामध्ये आज काय स्ट्रक्चर आहे, उद्या काय बनणार आहे. आणि मी जे एनालिसिस करते ते बरोबर ठरतंय का नाही सर, त्याचं पण बरोबर. क्रॉस हां. व्हेरिफिकेशन कारण की एनालिसिस करून त्या पद्धतीने स्टॉक जातोय का? ते पण महत्त्वाचं जातोय असतं. का? आपण हे कुठे पण चुकतोय मग? महत्वाचं. ते चुका मग आपल्याला लक्षात आल्या पाहिजे. मी कुठे चुकते काय ते लिहून पण ठेवल्या पाहिजे. एक बिगिनर जो असतो नोट ना त्याने डाउन. त्या चुका लिहून पण ठेवल्या पाहिजे मॅडम. हो, बरोबर सर. आता मला सांगा हा टाटा मोटर थोडंसं याला मोठं कराल थोडंसं. अजून एक इथं दिसतंय. काय प्रायजेक्शन खालून झाली स्टॉकमध्ये. थोडंसं एक्सप्लेन कराल का? अजून करा थोडं मोठं. आहे सर विजिबल. हां. येस. इथेच आता तुम्हाला एक कन्सोलिडेशनचा झोन दिसतोय आणि या कन्सोलिडेशन वरचा सप्लाय झोन पण मला दिसला पाहिजे. अशा पद्धतीने करा बरं. चार्टला ड्रॉ हे सेट करा. येस. आता जर समजा ह्या कन्सोलिडेशन झोनमधून स्टॉक बाहेर पडलेला होता. मला जर एंट्री घ्यायची असती, तर माझी एंट्री कोणत्या ठिकाणी झाली असती? माझा स्टॉप लॉस कोणता असता आणि माझं टार्गेट कोणतं असतं? हे सांगू शकाल तुम्ही याच्यावरती? हां सर. सर हे रिसेंट एंट्री रिसेंट स्ट्रक्चरवरून ना इथे? येस. म्हणजे जो कन्सोलिडेशन नंतर बाहेर पडलेला होता हां. स्टॉक बघा. हां सर. सर सध्या जर आपण हे जे स्ट्रक्चर बघितलं, तर इथे जर आपल्याला एक अजून इथे हे जो आपण सप्लाय झोन ड्रॉ केलाय, आता हा जो रेझिस्टन्स आहे,
हा इथे तो रेजिस्टन्स ज्यावेळी हा एक स्ट्रॉंग ब्रेकआउट देईल इथून बुलिश मोमेंटम त्यामध्ये येईल त्यावेळी हा रेजिस्टन्स इथे सपोर्ट म्हणून ऍक्ट होईल ह्या कॅन्डलला इथे. आणि ज्यावेळी इथे एक मला एक ब्रेकआउट दिसतोय स्ट्रॉंग ब्रेकआउट दिसला पाहिजे सर, कारण फॉल्स ब्रेकआउट पण असतात जसं तुम्ही सांगितले, कारण स्टॉक इथून खाली पण येऊ शकतोय परत. सर मला बरोबर. इथे ग्रीन कॅन्डल देऊन जर मला इथे ब्रेकआउट दिसला तर मी इथे लॉंग पोझिशन लावून सर मी इथे एंट्री घेणार. आणि मग टार्गेट जे आहे सर ते माझं जे हे वाला स्विंग लो आहे याचा ते असणार. आणि जे माझं अपकमिंग वरचं जे टार्गेट असेल 1:1 म्हणजे जेवढं माझं मी लावलेलं आहे इन्व्हेस्टमेंट त्याप्रमाणे सर माझं 1:1 रिस्क रिवॉर्ड रेशो मॅच करून मी एंट्री घेणार सर. बरोबर. पण इथे एंट्री घेताना आता तुम्ही तर ते ब्रेकआउट सांगितलं बरोबर. हा ब्रेकआउटला एंट्री घेताना तिथे तुम्हाला एक स्टॉप लॉसचा एरिया पण पाहिजे असतो. हा तर बरोबर जर सर, तुमचा जर स्टॉप माझा लॉस पण मोठा होत असेल तर हा तर अवघड मी आहे ना. नाही घेणार हा एंट्री. बरोबर. जसं आता इथे मला एक कन्सोलिडेशन दिसलं होतं. म्हणजे आता जो चार्ट तुम्ही लावलेला आहे त्याप्रमाणे ते हा 680च्या आसपास माझी एंट्री होत होती ती आणि मला हा जे टार्गेट मिळणार आहे ते 723 आणि मला एक स्टॉप लॉसचा एरिया या ठिकाणी मिळत होता बघा. एक टूल लावून दाखवा बरं मला तुम्ही इथे लॉंग पोझिशनचा. तर जसं 680. इथे पण म्हणू शकतो आपण एक बिल्टअप तयार झालं येस, आहे. येस. तेच, तेच. तर हां, इथेच हा तर हा हां. माझा हा जो स्विंग लो आहे बिल्डअपचा बरोबर, पूर्ण हा तो माझा हा असणार. आणि वरून हा माझं टार्गेट मी इथनं बरोबर, ब्रेक किती देईल तेवढं माझं टार्गेट असणार सर. पण बरोबर. एक स्टॉप कमीत लॉस एरिया कमी जर माझा आपल्या रिस्क रिवॉर्डनुसार तर पाहिजे. म्हणजे येणारा हर्डल आहे तो आपला टार्गेट असू शकतो. मग इथे आपलं जे बरोबर. रेझिस्टन्स तुम्ही ड्रॉ केलेलं आहे ना 723 हो सर. टार्गेट बनेल आपलं छोट्या प्रॉफिटसाठी जाऊ शकतो आपण आणि जर तिथून हो, एक ब्रेकआउट मिळाला छान पद्धतीने तर आपण त्याला ट्रेलिंग पण करू शकतो करू स्टॉपला. शकतो सर. हो पण स्टॉप लॉस जर जर एरिया माझा मोठा हा जर खूप मोठा झाला असा एरिया तर मी नक्कीच एंट्री टाळणार. बरोबर. आणि एंट्री नाही घेणार रिस्क रिवॉर्ड मॅच झाला पाहिजे सर इथे. हो, बरोबर. नाही तरच तर असं होतं ना काही वेळेला की इमिजिएट एखादा हर्डल येतो, हा रेझिस्टन्स येतो अपकमिंग आणि रेजिस्टन्स आपण हा. फसतो तिथूनच स्टॉक खाली यायला लागतो मग. हो सर. तिथं होतं आपलं नुकसान. त्यामुळे त्या गोष्टी पण बघितल्या पाहिजे. बरोबर सर. नाही छान आहे तुम्हाला चार्ट म्हणजे समजतात चांगल्यापैकी आणि याच्यावरती प्रॅक्टिस महत्त्वाची असते. बरोबर. हो सर. प्रॅक्टिस केली की सर्व गोष्टी प्रॅक्टिस होतात मेक्स शक्य. मॅन परफेक्ट सर असंच आहे. प्रॅक्टिस शिवाय काहीच शक्य नाही असं वाटतं सर. बरोबर. कारण प्रॅक्टिस सेल्फ करायलाच हवी. हो बहुतेक जणांना काय वाटतं की हे खूप सोपं. हा सोपं होतं केव्हा प्रॅक्टिसने होत असतं. प्रॅक्टिस नाही. सारखं सारखं एकच गोष्ट आपण जेव्हा आता जसं तुम्ही म्हटलं नाही चार्ट जोपर्यंत चार्ट समोर येतो ड्रॉ होत नाही, करमत नाही. बरोबर आहे ना? हा सर बिलकुल आपण ती नाही गोष्ट नाही. रिपीट, रिपीट करतोय. सारखी, सारखी, सारखी करतोय. त्याच्यावरती प्रभुत्व मिळवलं जातं मग आपलं. बरोबर सर. बरोबर ना? हॅबिटमध्ये येतात त्या गोष्टी आपल्या. हा सर ती सवय लागून जाते. आपण म्हणतो ना माणसाला सवय लागायला 21 दिवस लागतात. 21 दिवसाच्या कंटिन्यू हॅबिट चॅलेंज केलं बरोबर. पाहिजे. 21 दिवस मी डेली बसून चार्ट ड्रॉ करणार, अनालिसिस करणार, काहीही होऊ दे. आणि त्या टायमिंगला म्हणजे ते टायमिंग पण मॅटर करतं सर, की सकाळी मी जर 9 वाजता बसले तर रोजची सवय लागते ते. तर जशी तुमच्या क्लासची सवय लागली ना आता, की 9 बरोबर. वाजले की तो क्लास नसला की सर कसं होतं म्हणजे त्या टायमिंगला काय केलं पाहिजे, की ते शब्द तुमचे जोपर्यंत कानावर नाही पडत आमच्या तोपर्यंत. मग ती सवय माणसाला कुठेतरी प्रॅक्टिसने लागू शकते सर नक्कीच. बरोबर. फक्त वेळ नक्की. काढला पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे. वेळ दिला पण पाहिजे आपण आहे ना. नक्कीच आपल्या सर. ग्रामीण भागात म्हटलं जातं, आवड आहे तर सवड आहे. हां, आवड आहे तर सवड आहे सर. हो, बरोबर आहे. इंटरेस्ट आवड असेल तर पाहिजे. आवड माणूस असेल तर आपण मग टाईम काढतोच त्याच्यामध्ये. बरोबर आहे सर. नाहीतर आता कारणं सर आपल्याकडे खूप असतात, की मला वेळ मिळत नाही ही गोष्ट काय करण्यासाठी. झालं? आणि तसं आता बघायला तर गेलं वेळ कोणाकडेच नसतो. हो, वेळ नसतो काढावाच लागतो सर. काढावाच लागतो तर आपल्याला. मोबाईल घेऊन बसलं तर सर त्यात अर्धा तास जातो रील बघण्यात आणि दुसऱ्यांचे स्टोरी स्टेटस बघण्यात. त्यापेक्षा मी म्हणते की तुम्ही चार्टवर मोबाईलवर ॲप घ्या हवं तर. नाहीतर ते धन बाकीच्या ॲपपेक्षा मग त्यावर तुम्ही चार्ट ड्रॉ करत बघू शकता तुम्ही. काय आता सध्याचं रिसेंट स्ट्रक्चर आहे किंवा मार्केट आता क्लोज व्हायला लागले तर काय कॅन्डल बनली आहे का डेलीची. त्या बरोबर. गोष्टी आहे सर प्रॅक्टिसनं होऊ शकतात पॉसिबल. अवघड असं सर काही नाहीये असं वाटतंय सर, की बरोबर, ह्या बरोबर. गोष्टी शिकून सर. आता एक कॅन्डल दिसते. मला थोडं एक्सप्लेन करून सांगाल? चार्टला थोडं मोठं करा बरं. एक खाली मोठी कॅन्डल दिसते. तिला हां, अशी लाँग शॅडो आहे बघा सर्वात खालची. हां, ग्रीन वाली सर. हो, ग्रीनवाली. थोडं मोठं करा बरं तिला. हां, मोठं एक करा मिनिट. चार्टला. हो, येस. हां, हां. आता ही कॅन्डल बनली आहे. इथं वरती बॉडीचा पार्ट पण दिसतोय ग्रीन हां सर. वरती आणि खाली ना अशी मोठी शॅडो दिसते. लांबडी शॅडो म्हणतो आपण त्याला शॅडो. हो सर. मग ती शॅडो आहे तुम्हाला काय सांगते बरं ह्या कॅन्डलमध्ये? सर शॅडोवरून हे कळते की बाईंग प्रेशर जास्त आहे सर. म्हणजे मार्केटमध्ये जेवढे सेलर्स आहेत त्यांपेक्षा बाईंग मला जास्त दिसते. त्यामुळे ती कॅन्डल
मला दिसते की बाईंग प्रेशरमुळे एवढी मोठी शॅडो सर तयार झाली आहे मार्केटमध्ये. आता ही शॅडोचा जो पॅड दिसतो इथे कॅन्डलमध्ये, हा पहिले शॅडोचा पार्ट असणार की इथे कॅन्डलची काही बॉडी असणार पहिले? सर इथे बुलिश कॅन्डलमध्ये सर पहिला जी कॅन्डल ओपन होते ती इथून ओपन होते, जी बरोबर. 560 वर ओपन होते आणि क्लोज जी होते ती वर होते सर. बरोबर. मग ती आणि ही शॅडो त्यानंतर का बनलेली असेल बरं कॅन्डलला? सर असं आपण म्हणू शकतो की जेवढे मार्केटमध्ये बायर्स आहेत तेवढे सेलर्स पण आहेत. तर ते स्टॉकला खाली ओढायचा किंवा प्रयत्न करतायत किंवा तेवढे सेलर्स पण ऍक्टिव्ह आहेत. मग त्यामुळे अजून जास्त त्यामध्ये सेलिंग प्रेशर पण आपण म्हणू शकतो सर. बरोबर. म्हणजे सुरुवातीला काय होतं याच्यामध्ये कॅन्डलमध्ये सेलिंग प्रेशर होतं. म्हणजे ही हां, बनणारी जी कॅन्डल होती पहिली रेड बनत होती. रेट बनत होती. बरोबर ना? तिने एक लो बनवल्यानंतर त्या पॉइंटला, पर्टिक्युलर पॉइंटला तिथे आलं बायिंगचं प्रेशर त्याच्यामध्ये. टाईम प्रेशर आलं. त्यामुळे ती कॅन्डलला शॅडो बनून गेली. म्हणजे हा शॅडोचा पार्ट पूर्णपणे पहिला हा कोणत्या कलरचा असणार? रेड असणार सर. रेड कारण असणार. सेलर्स जास्त प्रयत्न करणार की स्टॉक कसा खाली आला म्हणजे सेलर जास्त ऍक्टिव्ह असणार सर. त्यानंतर त्यांच्या तुलनेत बायर्सची संख्या वाढून तो जो एक बुलिश कॅन्डल सर ती बनलेली आहे. बायर्स बरोबर. म्हणजे तिथं बायिंग बाईंग प्रेशर वाढून जास्त. बाईंग प्रेशर. सेलिंग हो सर. प्रेशरपेक्षा बायिंग प्रेशर. त्यामुळे बाईंग तिथं प्रेशर कॅन्डलला जास्त आहे. शॅडो बनली. हो सर. ओके. परफेक्ट आहे. चार्ट रीडिंग पण मस्त आहे तुमचं. आणि जसं तुम्ही प्रॅक्टिस कराल इम्प्रूव्हमेंट होतच जाणार तुमच्यामध्ये. हो सर. स्क्रीन स्टॉप केली तरी चालेल मॅडम आता. हां. हो सर. आणि तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये पण गुंतवणूक करतात? हां सर. म्हणजे ॲक्चुअली हसबंडनी आधी म्युच्युअल फंड ते अवेअरनेस म्हणजे मी त्यात एंट्री घ्यावी या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना थोडं स्टॉक मार्केटला त्यांनी सर खूप अभ्यास केला म्हणजे जास्त. पण असं, त्यांना असं. वेळ मिळत नाही हा त्यांचा प्रॉब्लेम होता. मग त्यामुळे त्यांनी ते म्युच्युअल फंडसाठी माझ्याशी डिस्कस करायचे की हे असे-असे फंड आहेत. जसं की आता मला त्या नाव आता सर क्लासमुळे, अभ्यासामुळे कळालेत की पराग पारिक असेल, मोतीलाल ओसवाल म्हणजे आता मग तोंडात आहेत ते स्टॉक. नाहीतर आधी मला माहीत नव्हते सर हे स्टॉक की म्युच्युअल फंडमध्ये पण एवढे चांगले रिटर्न आपले बनू शकतात. मग आता सध्या केलेली आहे सर इन्व्हेस्टमेंट. एस-आय-पी केलेली आहे की लमसम गुंतवणूक केलेली आहे तुम्ही? एस-आय-पी केलेली आहे सर. एस-आय-पी केलेली आहे. एस-आय-पी. मंथली इन्व्हेस्ट करतात म्हणजे तुम्ही मंथली त्याच्यामध्ये. इन्व्हेस्टमेंट मग सर. सरांचे पण चालू असतील म्युच्युअल फंड? नाही सर, त्यांचेच ह्याच्यावर आहेत. पण मी सांगते मला जे काही आता नॉलेज भेटते त्याच्यावरून. असं नाही की तुम्ही इक्विटी ह्याच्यामध्ये हे केले पाहिजे म्युच्युअल फंड्स ह्याच्यामध्ये, डेटमध्ये नाही केली पाहिजे असं. म्हणजे आता जे काही नॉलेज आलंय त्याच्याप्रमाणे सर. नाही मग ही इन्व्हेस्टमेंट ट्राय करा. सरांची की तुमची? म्युच्युअल तसं फंडमधली? तसं म्हणू शकते सर, की मी पण त्यामध्ये माझी पण आहे इन्व्हेस्टमेंटचं हे, असं काही नाही सर. मग पण तिथे डीमॅट तुमचं आहे की सरांचं? नाही माझं आहे सर. तुमचं डीमॅट स्वतःचं. मात्र हां, माझं आहे सर. असं डीमॅट तुमचं. तर आता मग ई-टी-एफ आता पण सर मी डीमॅट तुमचं म्हटल्यावरती तो पैसा पण तुमचाच झाला. जरी हो सर. सरांची एस-आय-पी असेल, असं पण तुम्ही ठरवून घेतलेलं असणार की 3 फंड माझे झाले, 3 फंड सरांचे, असं पण हां. असू शकतं ना? कारण सर त्यावेळी नॉलेज नव्हतं ना म्युच्युअल फंडचा. आधी ज्यावेळी स्टार्ट केलेले, त्यामुळे मी म्हटलं की त्यांनी सुरू केलेत. आता जसं मला नॉलेज आलंय त्यामुळे मी पण बघते कोणते-कोणते फंड आहेत ते वगैरे. म्हणजे अजून कोणते ॲड करू शकतो आपण पोर्टफोलिओ. आता अच्छा, जसं अच्छा. ज्याप्रमाणे नॉलेज येतंय सर, जसं मी ई-टी-एफचं पण म्हणलं सर. ते पण मला माहीत नव्हतं ई-टी-एफमध्ये एवढं सेफ इन्व्हेस्टमेंट आहे आणि आपण ती केली पाहिजे. मग तेही थोडं-थोडं ट्राय चालू आहे सर, की सगळ्यात इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आपण लाँग टर्म म्हणा किंवा स्विंगसाठी पण थोडा फंड असं. कारण सर जसं तुम्ही म्हणता, की एकाच ठिकाणी जास्त पैसा नाही गुंतवला पाहिजे कधी किंवा बरोबर. एखादा स्टॉक मला चांगला दिसतोय आणि त्यामध्येच मी ₹80,000-50,000 गुंतवले. तर ते पण बरोबर नाहीये सर. सगळीकडे स्कॅटर्ड विखुरलेले पाहिजेत आपले पैसे म्हणजे कुठला स्टॉक डायव्हर्सिफिकेशन झालं पाहिजे हां, त्याचं. नक्कीच सर. चांगली गोष्ट आहे आणि भविष्यात बनेलच छान पैसा. जेव्हा आपण गुंतवणूक करू त्याचे हे बघा रिटर्न बनवण्यासाठी चांगले रिटर्न आपल्याला जर पाहिजे असतील, इक्विटी म्हणा म्हणजे तुम्ही जे स्टॉक बाय केलेले असतील किंवा तुम्ही म्युच्युअल बरोबर. फंडमध्ये जो पैसा टाकलेला असतील, तिथे तुम्हाला वेळ द्यावा लागतो. हो, वेळ म्हणजे जसं 10-15 वर्ष एवढा वेळ तुम्हाला द्यावे लागेल, तेव्हा तुम्हाला तिथं रिझल्ट चांगला दिसणार, रिटर्न छान दिसणार. आता शॉर्ट टर्मसाठी काही जण करतात गुंतवणूक, की नाही मी आज हा म्युच्युअल फंड बाय केलेला आहे. माझे हं. 2 महिन्यामध्ये रिटर्न तयार होतील. अ, त्यानुसार नको काम करायला मार्केटमध्ये. थोडा वेळ दिला पाहिजे त्याच्यासाठी. बरोबर आहे सर. टाईम मग ना आता दिलाच हे पाहिजे. हां, टाईम दिला पाहिजे नक्कीच. हो, मग आता हे मंदीचं मार्केट आहे, याच्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे का? जसं मार्केट खूप खाली आलेलं होतं बघा. हो. हो सर. आता रिसेंटली जे ट्रम्पचं त्याने टॅरिफचं झालं होतं तेव्हापासून खूप स्टॉक सर मी जेव्हा म्हणजे मी सांगते माझा एक्सपिरियन्स ज्यावेळी ट्रम्पने टॅरिफ केलं त्यावेळी मला न्यूज मी बघत होते, पण एवढं लगेच उद्या होईल माहीत नव्हतं. त्यावेळी मी आधी माझ्या लिस्टमध्ये स्टॉक ठेवले होते, की हे बिल्ट अप झालेत कन्सोलिडेशनमध्ये उद्या ब्रेकआउट देतील म्हणून. म्हणजे बरोबर. असे मी बघून ठेवले होते. पण सर
स्ट्रक्चर मार्केट आपण जसं म्हणतो की मार्केट व्होलाटाईल आहे, काय होईल सांगता येत नसते. मग ते ब्रेकआउटच्या ऐवजी ब्रेकडाऊन म्हणजे ते खाली आले सर, कॅन्डल्स जे आहेत. पण मी पेशन्स ठेवले की ठीक आहे आता खाली आलेत, पण स्टॉक आपण निवडले ते चांगले निफ्टी 50 मध्ये निवडले, त्यामध्ये एक रॅली मोमेंटम तर नक्कीच येणार, की ज्यावेळी बरोबर. खाली आले होते. कारण जे स्टॉक मला जसं रिलायन्स सारखं स्टॉक असेल जो 1400-1500 म्हणजे ऑल टाइम हाय त्याचं जर बघितला आणि तो जर मला मंदीच्या ह्याच्यामध्ये 1100ला दिसतोय किंवा 1000ला दिसतोय, तर मी नक्कीच प्रयत्न करणार सर की मी त्या मोमेंटला तिथं बाय करेन. एक चांगलं की तिथं मी इन्व्हेस्ट करेन पैसे, की मला कमी किमतीमध्ये तो स्टॉक जर मला मंदीच्या टाइम मध्ये मिळतोय, तर मला बरोबर. वाटतं त्यावेळी आपण ती संधी बघून तिथं केली पाहिजे इन्व्हेस्टमेंट. जेवढा फंड आहे तेवढा आपण त्यामध्ये इन्व्हेस्ट केलाच पाहिजे सर. मग बरोबर. कारण त्यामध्ये की एक चांगली फंडामेंटल कंपनी आणि तिचा शेअर्स एवढा खाली येतोय, तर तिथे आपण इन्व्हेस्टमेंटच्या संधी शोधल्याच पाहिजे. कारण हीच खरी संधी असते इन्व्हेस्टमेंटसाठी. नक्की सर. हो, इन्व्हेस्टमेंट म्हणतात ना तेजी, जसं सर तुम्ही म्हणता की ज्यावेळी तेजी असते किंवा एकदम हाय पॉइंटला त्यावेळी आपण घेऊन काय फायदा नाहीये. ज्यावेळी मंदी आहे आपला स्टॉक कमी किमतीला मिळतोय, डिस्काउंट प्राइस मध्ये मिळतोय स्वतः, तर बरोबर. आपण त्यावेळी लीड घेऊन ती गोष्ट केली पाहिजे. नाहीतर आपण सर तुमचं जसं वाक्य आहे, मला ते लक्षात राहतं काय, की नाहीतर स्टॉक जाईल वर आणि आपण नुसतं बघत राहू, की तो स्टॉक आज होता, उद्या असं वर गेल्याने आपण नुसतं बघत राहू, की आपल्याकडे फंड आहे तर आपण ते थोडे. आणि सर असं जरुरी नाही की आपल्याकडे भरपूर फंड पाहिजे. जसं सर तुम्ही म्हणता की म्युच्युअल फंड मध्ये 100 रुपये पासून पण एसआयपी आहे. तर बरोबर. नक्कीच की महिला वर्ग असेल किंवा कोणतीही साध्यातली साधी व्यक्ती म्हणा, त्यांच्याकडे 100-50 रुपये तरी इतर ठिकाणी खर्च होतात, तर त्यांनी त्यामध्ये इन्व्हेस्ट तर नक्कीच करू शकतात सर. केले फक्त पाहिजे. एवढंच आहे की पेशन्स, संयम, मला वाटतं की ह्या क्वालिटीज तुम्हाला आधी नसल्या तरी चालतील तुमच्याकडे, की संयम नाहीये, शिस्त म्हणजे डिसिप्लिन, की एक बसून या गोष्टी मी आज केल्याच पाहिजेत, एवढे स्टॉक मी बघितले पाहिजेत. पण मला वाटतं कुठे तर स्टॉक मार्केटची जर्नी ती तुम्हाला स्वतः शिकवते. तुमच्याकडे तो पेशन्स येतो सर, की संयम, की तुम्ही ह्यात पैसे गुंतवले तर मी थांबलं पाहिजे. माझे रिटर्न्स बनणार चांगले. तर वेट पण केलं पाहिजे सर. या सगळ्या गोष्टी आहेत. तर मला बरोबर. इथे एक एक्झाम्पल देऊ वाटतं, की जसं आपण म्हणतो बॅम्बू ट्री, बांबूचं झाड आहे. की बरोबर. ते ज्यावेळी आपण ते लावतो जमिनीत, त्यावेळी एक 4-5 वर्ष लागतात ती जमिनीमध्ये खोलवर आपली मुळं पसरवत असतं. त्याला ना फांद्या ना झाडं काहीच आपल्याला दिसत नाही. दिसत पण नाही. ते बरोबर. दुसरं झाड आहे कोणतंही 2-3 महिन्यात चांगलं उगवतं सर. एकदम वर जातं ते झाड. लोकांना असं शॉर्टकट पाहिजे असतात आजकाल. मला असं वाटतं 2-3 महिन्यात मला स्टॉक मार्केट शिकायला पाहिजे. 2-3 महिन्यात माझे रिटर्न चांगले बनले पाहिजेत. पण मला वाटतं जसं बांबू ट्री आहे, त्याचं उदाहरण तुम्ही समोर ठेवलं पाहिजे लाँग टर्म साठी असेल तर. एक 10-15 वर्ष तुम्ही त्या स्टॉककडे बघायचं नाही किंवा एक 4-5 वर्ष. आणि ते कारण तुमचं फाउंडेशन जेवढं स्ट्रॉंग आहे, तसं ते बांबूचं झाड आहे. खोलवर आपली मुळे एकदम मजबूत करत असतं. पण सर नंतर जे ते वाढतं 5-6 वर्षांनी, ते एका आठवड्यात तुम्हाला चांगलं रिटर्न देऊन जाणार. ते बरोबर. नंतर जे भरारी घेतं, तर त्याला ते कोणच अडवू शकत नाही. तर मला वाटतं स्टॉक मार्केटमध्ये सर तुम्ही बेसिक जे आता महिला वर्ग असेल किंवा जे बिगिनर्स येऊ पाहतायत, तर त्यांनी मेन तुमचा पाया फाउंडेशन हे स्ट्रॉंग केलं पाहिजे. आणि ते नॉलेजनच होणार फक्त आणि फक्त. कुठल्याही स्ट्रॅटर्जी, ट्रिक, शॉर्टकटने बिलकुल नाही होणार सर. आणि तुम्ही स्वतःनी वेळ पण दिला पाहिजे त्या गोष्टींकडे. तर ते सर नक्कीच होईल. बरोबर. शिकवणारा शिकून जाणार, पण शेवटी हो मेहनत आपल्याला घ्यायची असते. हो वेळ सर. आपल्याला द्यावा लागतो. बरोबर आहे. पेशन्स आपल्याला ठेवावे लागतात. सर्व गोष्टी आपल्यावरती डिपेंड असतात. पण सर तुमची शिकवण्याची पद्धत जर म्हणाल ना, मला आवर्जून इथं सांगावीशी वाटते, की तुमची एवढी सहज आणि सोप्या पद्धतीत तुम्ही सविस्तर शिकवता. म्हणजे मला वाटतं तुम्ही एक कॅन्डलस्टिक पॅटर्न जर शिकवायला 2 तास म्हणजे एक लेक्चर, असं तुम्ही एक कॅन्डलस्टिक म्हणजे तो झोपेतनं जरी उठला माणूस तरी त्याला ते लक्षात राहील, की नाही हे असं आहे, ते तसं आहे. म्हणजे तुमची शिकवण्याची पद्धत सर खूप छान आहे. म्हणजे आता आपण आपल्या प्लॅटफॉर्मवर पण बघतोय, की छोटी मुलं सुद्धा म्हणजे स्क्रीन शेअर करून सपोर्ट रेझिस्टन्स येस. ड्रॉ करतात. म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे सर. कारण आजकाल जर मार्केटमध्ये बघितलं तर सगळेजण पैशाच्या पाठी लागलेत. म्हणजे क्लासवाले पण जर बघितले सर, तर त्यांना शिकवण्याबद्दल काही नाही किंवा स्टुडंट्स बद्दल ती आत्मीयता नाहीये. पण सर तुम्ही जे आत्मीयतेने जीव तोडून शिकवताना विद्यार्थ्यांसाठी, की तुम्हाला वाटते की त्यांनी कुठेतरी लाईफमध्ये एक पैसे कमवावे, जसं महिला वर्ग पण असेल. खूप जणांना वाटतं की मी घरी बसून नुसतं घर सांभाळते किंवा हे करते. कुठेतरी त्यांना मेंटली वाटतं, की मी पण एक 4 पैसे कमवावे. पण बाहेर जाऊ शकत नाहीत त्या. प्रत्येकाला ते पॉसिबल नसतं, की बाहेर जाऊन नसतं. जॉब केला पाहिजे किंवा घरात काहीतरी कमिटमेंट्स असतात, मुलांचं असतं, नवऱ्याचं असतं. मग ते सगळं सांभाळून त्यांना बाहेर पडता येत नाही सर. पण मला वाटतं, की स्टॉक मार्केटच्या माध्यमातून कुठेही न जाता तुम्ही फक्त तुमचा फोन किंवा लॅपटॉप समोर ठेवून इंटरनेट कनेक्शन ठेवून, इंटरनेट कनेक्शन तर आता एक बेसिक मूलभूत गोष्ट आहे जी प्रत्येकाकडे अवेलेबल असते. असतेच. फोन असतो, लॅपटॉप असतो. त्याच्यावर बसून तुम्ही एक दिवसातले 1-2 तास नक्कीच स्वतःसाठी महिला वर्ग तर काढू शकतात.
आणि ते वेळ काढून तुम्ही जर चांगला त्याचा युटिलाइज केलं स्टॉक मार्केटमध्ये, नक्कीच त्याचे सर चांगले रिटर्न्स बनणार. आणि त्यांनी महिलांनी मला तर वाटते जास्तीत जास्त क्षेत्रात यावं आणि जे काही प्रोग्रेस आहे तो नक्कीच सर त्या करू शकतात. म्हणजे आता आपण बघतोय की स्त्री प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहे सर. आता कुठलं क्षेत्र तिनं सोडलेलं नाहीये की ती स्त्रियांनी केलेलं नाहीये. तर मला वाटतं स्टॉक मार्केट तर नक्कीच. आणि सर तुमचं गायडन्स जर असेल, मेन कसं असतं सर, चांगला गुरु लाभणं इम्पॉर्टंट आहे. कारण मेंटॉर म्हणून लाईफमध्ये जसं आपण गुरु शिष्य परंपरा म्हणतो, जी पूर्वीपासून आपल्याकडे चालत आलेली आहे. बरोबर. त्याप्रमाणे जर तुमच्यासारखे गुरु लाभण्यास मी म्हणते भाग्य आहे आमचं, की जे दिप्ते म्हणजे सर तुम्ही जसं म्हणता, की आपल्या क्लासमध्ये पण आहे, की कोणतंही वय किंवा पार्श्वभूमी मॅटर करत नाही स्टॉक मार्केटमध्ये यायला. बरोबर. की एक 10वी पास असलेला मुलगा किंवा 9वी-10वी मध्ये स्टुडंट्स असतील, ते सुद्धा स्टॉक मार्केट शिकू शकतात. आणि 70-80 वर्षाचे जे रिटायर्ड पर्सन आहेत किंवा नॉर्मल एक आजी-आजोबा आपण म्हणू शकतो, वयस्क व्यक्ती सुद्धा ती गोष्ट स्टॉक मार्केटमध्ये शिकू शकते. आणि त्याला पार्श्वभूमीची काही गरज नाहीये, की तुम्ही कॉमर्स बॅकग्राऊंड पाहिजे, खूप जास्त शिकलेले पाहिजे, खूप जास्त हुशार पाहिजे, काही गरज नाहीये. सर, तर मला वाटतं कोणतंही वय किंवा पार्श्वभूमी काही मॅटर करत नाही स्टॉक मार्केटसाठी. आणि सर मला वाटतं तुम्ही तो बार सेट करून दिलाय आता, की ह्या गोष्टी जे आपण आधीपासून ऐकलेले स्टेरिओटाइप्स आहेत, की आपण हे नाही करू शकत, आपण हे करू शकत नाही. सर हे सगळं ते आहे म्हणू शकतो आपण. सत्य सर्व हेच आहे. गोष्टी शक्य आहेत. हां, शक्य आहेत सर. प्रयत्नांनी काही सर शक्य आहे. शक्य प्रयत्न आहे. पाहिजे. व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवतोय. याच्यावरून काही महिला ज्या असतील बघतीलच याला, नक्कीच बघणारच. नक्की तर सर. त्यांना पण समजेल की महिला कुठे कमी नाहीये. नाहीये पण सर. ह्या शेअर मार्केटच्या दुनियेमध्ये पुढे जाऊ शकतात. जसं आपण म्हणतो नक्की. की नाही, पुरुष वर्गच फक्त पुढे जाऊ शकतो. हां. तसं काही नाही, तर महिला पण नाही. पुढे जाऊ शकतात. हो फक्त सर. संयम ठेवावा लागतो. मेहनत स्वतःला करावी लागते. असं नाही की काही जण अशा असतात ना, महिला पण असतील आपल्या प्लॅटफॉर्मवरती असतील, हो सर. की मोठा पैसा आहे. माझ्याकडे मोठा पैसा म्हणून मी जास्त रिटर्न बनवणार. पण नाही स्टॉक सर. मार्केटमध्ये तसं चालत नाही. नाही सर. नॉलेज शिवाय ती गोष्ट होऊ शकत नाही. मग तुमच्याकडे कितीही पैसा असू द्या, तो जायला काहीच वेळ लागत नसतो स्टॉक मार्केटमध्ये. बरोबर आहे सर. हां, पैसे वेळ जायला द्यावा लागतो, मेहनत हं. घ्यावी लागते सर्व. आणि तुम्ही जसं म्हटलं, की एक गुरु. आता गुरु तर खूप झालेले आहे. शेअर मार्केटच्या दुनियेमध्ये जर सोशल मीडियावरती बघितलं, गुरु खूप हो. झालेले आहे. पण अशा गुरुची निवड मी म्हणत नाही, की माझ्याकडेच या. बरोबर आहे. माझा तर उद्देश असतोय सरळ मार्गाने घेऊन जायचं सर्वांना, बस. बरोबर आहे सर. कोणताही गुरु निवडा, पण असा गुरु निवडा, की त्याच्याकडून प्रॉपर नॉलेज तुम्हाला मिळेल. बरोबर आहे. मग असं नाही, सोशल मीडियावरती खूप तुम्हाला चांगली लोकं पण मिळतील आणि खराब पण मिळतील. हो. चांगली लोक आहे त्यांच्या संगतीमध्ये राहा. त्यांच्याकडून चांगलं नॉलेज घ्या आणि जी कष्टाची कमाई आहे, चांगली जागेवरती इन्व्हेस्ट करून छान पद्धतीने परतावा मिळवा. नाहीतर असं व्हायला नको, की स्टॉक मार्केटमध्ये पैसा लावला, मोठा लॉस झाला, तणावात आलो, फॅमिलीकडे दुर्लक्ष, आपल्या मुलांकडे दुर्लक्ष, अशी गोष्ट व्हायला नको. हो सर. लेडीज पण असू शकतात तिथे, जेंट्स नाही. लेडीज पण असणार, ते जॉब करताय काही समजा. मोठा लॉस जर त्यांचा स्टॉक मार्केटमध्ये होत असेल, तणावात राहणार. हो सर. बरोबर की नाही? मुलांकडे लक्ष नसणार त्यांचं. मग खूप अवघड होऊन जातं या गोष्टी. त्यामुळे मेहनत हा एकच पर्याय असतो. हो मेहनत सर. कराल तर त्याचं फळ नक्कीच मिळेल आपल्याला. हो सर. नक्कीच. मेहनत केली तर नक्कीच फळ मिळणार सर. फक्त फळाची अपेक्षा लगेच करू नये. हां, हां. फळाची अपेक्षा मेहनत लगेच करू करा. नये. हो थोडं सर. थांबलं पाहिजे फळासाठी. आज थांबलं आंब्याचं पाहिजे. झाड लावलेलं आहे, लगेच आंब्याचा रस करायचा असं तर होऊ शकत नाही. कारण आजकाल तर ते सर येण्यासाठी वाट पेशन्स खूप बघावी कमी लागणार. आहे. हां, सगळ्यांना लोकांना झटपट पाहिजे. एकदम फास्ट दुनिया वर्ल्डमध्ये सगळं फास्ट पाहिजेल आहे. पण फास्ट टिकून पाहिजे. तोच राहणार आहे, की म्हणतो ना गुड थिंग्स टेक्स टाईम आणि त्याच शाश्वत राहणार आहेत. म्हणजे चांगल्या गोष्टी शिकायला बरे 8-9 महिने जाऊ दे, 2 वर्ष जाऊ दे. पण तुम्ही वेळ द्या. आता वेळ दिला तर कुठे मला वाटतं वेळ पण तुमची एक प्रकारची इन्व्हेस्टमेंटच आहे ना सर. इन्व्हेस्टमेंट झाली. तुम्ही ती आता पण इन्व्हेस्ट इन्व्हेस्टमेंट आहे. करताय. पैसे तुमचे इन्व्हेस्ट करायच्या आधी मला वाटतं सर तुम्ही स्वतःचा टाईम इन्व्हेस्ट करा आधी. त्यातनं बरोबर आहे. शिका आणि त्यानंतर मग तुम्ही पैसे नक्कीच चांगला परतावा तुम्हाला देणारच आहे सर, ती बरोबर. वेळ. परतावा मिळणारच नंतर. आपण वेळ दिला तर परतावा आपल्याला छान मिळणारच आहे त्याचा. हो सर, नक्कीच. ओके. छान मॅडम. तुम्ही आज आल्या आणि हे महिलांसाठी पण छान असेल आपला व्हिडिओ. म्हणजे त्यांना पण खूप काही गोष्टी याच्यामधून समजतील. ठीक हो आहे. सर. तर सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे, की महिला कुठे कमी नाही आहे. जसं मॅडम यांनी सांगितलं, की आपण जर प्रयत्न केले, तर शेअर मार्केटमध्ये सक्सेस नक्की आहे. आपण पण पुढे जाऊ शकतो. महिला पण मागे नाही राहू शकत. महिला तर उलट पुरुषांच्या पुढे जाऊ शकतात. चांगलं नॉलेज घेऊन संयम. मॅडम यांनी सांगितलं, की मॅडम म्हणताय ना, मला पटतंय त्या गोष्टी, की एक लेडीज जी असते ना, तिला सवय असते. म्हणजे जसं जेंट्स आहे, खिशामध्ये ₹1000 ठेवलेले असतील, घराच्या बाहेर जर पडला, तर ते ₹1000 खर्चून टाकणार. पण महिला खर्चणार, पण त्यामधला काही हिस्सा जो आहे ना, तो नक्की शिल्लक ठेवणार आणि शिल्लक राहिलेला जो हिस्सा आहे, जो पैसा आहे तुमच्याकडे, त्याला चांगल्या जागेवरती इन्व्हेस्ट करा, असं मॅडम यांनी म्हटलं होतं. मला ती गोष्ट छान पटलेली.
तर महिलांनी पण फोकस करा. आपला प्लॅटफॉर्म आहे दीपटेक. मी काय माझी जाहिरात वगैरे करत नाहीये. कोणताही प्लॅटफॉर्म सोशल मीडियावरती तुम्हाला कोणताही प्लॅटफॉर्म मिळत असेल, जिथे तुम्हाला ती भाषा समजण्यासाठी सोपी वाटते, तिथे जावं तुम्ही आणि नक्कीच आर्थिक साक्षर व्हावं. एक साक्षर असतो मॅडमांनी सांगितलं, की साक्षर तर असतो आपण, पण आर्थिक साक्षरता नाही आपल्याकडे. पैसा पण असतो आपल्याकडे, पण कुठे गुंतवायचा, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये आपण रिटर्न जनरेट करायचं, हे माहीत नसतं. तर असं आर्थिक साक्षरता मिळवण्याचा प्रयत्न प्रत्येक महिलांनी केला पाहिजे. ठीक आहे. आणि शिकत चला. आता जसं मॅडम आहे, आर्मी वाईफ्स आहे, बाकीच्या जसं त्यांच्या युनिटमध्ये असतील, तर मला वाटतं की मॅडम यांनी त्यांना पण गाईड केलं पाहिजे या संदर्भात, की तुम्ही गुंतवणूक करा चांगल्या जागेवरती, जिथं परतावा तुम्हाला मिळतंय, जे सेफ असतील. ट्रेडिंग न करता, ट्रेडिंग हे थोडंसं रिस्की होत असतं, प्रॉफिट लॉस असतो, पण चांगल्या जागेवरती इन्व्हेस्ट करा, गुंतवणूक करा. असं मला वाटतं की मॅडम यांनी पण बाकीच्या ज्या आर्मी वाईज असतील ना, त्यांना सांगावं, जेणेकरून त्यांना पण समजेल, की हा हो सर. आपला जो पैसा आहे कोणत्या तरी जागेवरती लागतोय, एका चांगल्या जागेवरती, आणि तिथून आपल्याला छान परतावा मिळतोय. मॅडम हो एवढं सर. कराल तुम्ही? हो सर, नक्कीच. माझं आता तेच आहे, अपकमिंग मी ठरवलेलं आहे, की या गोष्टींचं नॉलेज जसं मला मिळालेलं आहे, तसं ज्या गरजू आहेत महिला, की ज्यांना गरजेचं आहे हे नॉलेज, तळागाळातल्या सगळ्या म्हणजे ग्रामीण भागातला महिला वर्ग असेल किंवा सुशिक्षित असेल अगदी. जरुरी नाही की सुशिक्षित महिला आहे तर तिला ही गोष्ट माहिती असेल. नाही सर. या गोष्टी लोकांना माहिती असेल तरी पण त्याचा अवेअरनेस नाहीये. तर तो सांगणं खूप जरुरी आहे सर, असं मला वाटतं. तर जे माझ्या जवळचे म्हणजे जोडले गेलेले आर्मी थ्रू सुद्धा असतील किंवा माझ्या रिलेटिव्हज असतील, मी त्यांना सांगण्याचा हेच जास्तीत जास्त प्रयत्न करणार सर, की एक जसं आपण म्हणतो ना, योग्य हातात जर पैसा असेल, की योग्य ठिकाणी जर पैसा असेल, तर माणसाला झोप पण चांगली लागते किंवा चांगल्या ठिकाणी इन्व्हेस्ट बरोबर. आहे बाबा पैसा. माझ्या घरी तर पडून नाहीये किंवा बँकेत आहे, मी त्याचं काय करू? असं टेन्शन म्हणजे त्या पण गोष्टी आहेत ना सर. तर मी बरोबर. नक्कीच सर ते ट्राय करेन. आणि सर मला अजून एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते सर तुमच्याबद्दल. की सर जसं दीपटेक आपल्या प्लॅटफॉर्ममध्ये कसं दीप नाव आहे किंवा सर तुमचं सुद्धा दीपक सर. तर मला असं वाटतं की तुमच्या नावातच आहे की तुम्ही ही जी ज्ञान संपदा म्हणजे ज्ञानदानाचं जे काम सुरू केलेलं आहे सर स्टॉक मार्केटच्या थ्रू, ते पण मराठी प्लॅटफॉर्ममध्ये सगळ्या महिला वर्ग असेल, साध्यातल्या साध्या लोकांसाठी असेल, तर ती तुम्ही अखंड ज्योत जी तुमची आहे सर दीपची, ती अखंड तेवत ठेवावी सर. आणि आमच्यासारख्या इच्छुक शिकणाऱ्यांसाठी आणि जे अजून जोडले जातील ह्या प्लॅटफॉर्मवर, त्यांच्यासाठी सर तुम्ही हे कार्य म्हणजे मी म्हणते हा प्लॅटफॉर्म असाच सगळ्यांना अंधारातनं प्रकाशाकडे न्यावा. दीपक जसं सर नाव असतं दीपटेक, की अंधारातनं प्रकाशाकडे न्यायचं काम करतं सर. आणि ते खरंच सर साजेसं तुम्ही करताय. म्हणजे तिकडे मला वाटतं सर आर्मीमधून तुम्ही ही जी देशसेवाची जी सगळी भूमिका तिकडे सर तुम्ही बजावून आला. आणि तुम्ही आता एक नवीन उपक्रम हातात घेतलेला आहे, की मी प्रत्येक महिला असेल किंवा साध्यातल्या साध्या व्यक्ती असेल, मी त्याला आर्थिक साक्षर बनवणार. आणि हा सर तुमची हा थॉटच येणं मनात, ही खूप मोठी ग्रेट थिंग आहे सर. आणि त्या निमित्तानं आम्ही जोडले जाणं, ही आमच्यासाठी पण खूप फॉर्च्युनेट गोष्ट आहे सर असं वाटतं. आणि आम्ही अजून तुमच्यासाठी तुमच्याकडून शिकण्यासाठी सर अजून इच्छुक आहोत. म्हणजे असं नाही की हे स्टॉक मार्केट म्हणून पण आपण ॲज अ माणूस म्हणून सर, म्हणून पण सर खूप छान व्यक्तिमत्व आहे सर तुमचं. त्याबद्दल सर खरंच आभारी आहे मी. आणि तुम्ही या प्लॅटफॉर्मवर म्हणजे मला बोलायला मिळालं तुमच्या ह्या दीपटेक ह्याच्यामुळे. त्यामुळे सर खरंच थँक यू. आपला प्लॅटफॉर्म असाच चालू राहणार, बंद होणार नाही. काही हो सर. कारणास्तव सध्या काय होतं, व्हिडिओ अपलोड होत नाही, पण काही कालावधी गेला की आपले रेग्युलर व्हिडिओ अपलोड होत जातील चॅनलवरती. आपला प्लॅटफॉर्म चालू राहील मॅडम. आपला प्लॅटफॉर्म बंद होणार नाही, हो. चालू राहणार. आणि नवीन व्यक्ती जोडत राहणार. ज्यांना माझी भाषा सोपी वाटते, शिकवलेलं हो सोपं सर. वाटते, ते जोडत राहणार. ज्यांना नाही आवडत आहे, आता असं होऊ शकतं ना की प्रत्येकालाच माझी भाषा, माझं बोलणं नाही आवडू शकत. काहींना नाही आवडत, ते एक्झिट होत जातील. ज्यांना आवडते ते जोडत जातील. बरोबर. छान मॅडम, तुम्ही आज आलात आणि तुमची ओळख स्वतःची करून दिली आणि तुमचा प्रवास पण तुम्ही स्टॉक मार्केटचा सांगितला. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. हो सर. धन्यवाद सर. थँक यू सो मच सर. आणि सर्वांनी हा पॉडकास्ट म्हणजे हे जे शूट केलेलं आहे मी आणि हा व्हिडिओ जो अपलोड होतो हं. यूट्यूबवरती, सर्वांनी बघितला असेल आणि हं. सर्वांना आवडलेला पण असेल. आता खास करून ज्या कॉमेंट्स येणार या व्हिडिओला, मला महिलांकडून अपेक्षित आहे. छान कॉमेंट पण त्या पण, हां. तुमच्या काय काय कॉमेंट येत आहे मी रीड करणार आणि त्याला रिप्लाय पण देणार आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी लाईक आणि शेअर पण करायचं आहे. जय हिंद.